सर्व उपस्थित भक्तांचे खूप खूप मनःपूर्वक स्वागत आजच्या या विशेष साप्ताहिक कार्यक्रमात. 7व्या अध्यायात श्रीकृष्ण 4 प्रकारचे व्यक्ती जे भगवंतांची शरण घेतात आणि 4 प्रकारचे व्यक्ती जे शरण नाही घेत यावर आपल्याला विश्लेषण करतात, माहिती देतात. श्लोक क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 16 यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला ही माहिती देत आहेत. आधी जे 4 प्रकारचे लोक श्रीकृष्णाची भक्ती नाही करत त्यांच्याबद्दल मार्गदर्शन करतात. तर म्हणतात, नमे दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञान आसुरम भावम आश्रिता. तर म्हणतात हे 4 प्रकारचे दुष्कृती लोक आहेत जे कधीही माझी शरण घेत नाहीत. ते दुष्कृती म्हणजे दुष्कृत्य म्हणतो ना आपण मराठीत, ते नाही आहे. दुष्कृती म्हणजे काय करावं काय नाही करावं, कसं करावं याची त्यांना बुद्धी आहे. म्हणजे हे 4 जे लोक आहेत हे बुद्धिमान लोक आहेत, मूर्ख अज्ञानी लोक नाही आहेत. पण कृती कशी करावी हे त्यांना माहिती आहे, फक्त कृती कोणत्या दिशेने करावी हे नाही माहिती. समजा आपल्याला इथून पुण्याला जायचं आहे तर वाहन पाहिजे, अंतर किती आहे ते माहिती पाहिजे, आणि काय माहिती पाहिजे, दिशा माहिती पाहिजे. तर केवळ आपल्याकडे खूप छान दुचाकी 4 चाकी वाहन असेल आणि आपल्याकडे पैसे आहेत, पेट्रोल आहे, अमुक आहे, ड्रायव्हर आहे, सगळं काही आहे, पण आपल्याला दिशाच नाही माहिती, तर असं शक्य आहे की आपण दिशाभूल होऊन चुकीच्या दिशेने गाडी पळवू. आणि कितीही छान गाडी असेल पण दिशाहीन गाडी ही कधीच ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तर म्हणून नमे दुष्कृतीनो मूढा, हे जे दुष्कृती 4 प्रकारचे दाखवले आहेत हे मूर्ख लोक नाही आहेत. त्यांच्याशी बोलण्यामध्ये, त्यांच्याशी जेव्हा आपण चर्चा करू तर ते हुशार आहेत, फक्त त्यांना दिशा योग्य नाही माहिती आहे. तर एक तर स्वतःला त्यांना दिशा योग्य नाही माहिती आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जेव्हा कोणी योग्य दिशा दाखवतात तेव्हा ते स्वीकार करण्याची नम्रता पण नाही आहे. लहानपणापासून जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा खायचं कसं हे थोडं आईला शिकवायला लागलं, चालायचं कसं ते आईला शिकवायला लागलं, उभं कसं राहायचं हे आईला शिकवायला लागलं, वाहनं कशी चालवायची, सायकल कशी चालवायची हे शिकवायला लागलं, कपडे कसे घालायचे हे पण आईवडिलांनी शिकवलं. तर प्रत्येक गोष्ट लहानपणापासून आपल्याला कोणी ना कोणीतरी शिकवली आहे. नंतर शाळेमध्ये शिक्षक शिकवतात. पण अशी फार कमी गोष्टी आहेत ज्या आपण जन्मतः आपल्याला माहिती होत्या. लहानपणी असताना समोर काही दिसलं आणि रंग जर छान असेल तर लगेच आपण तोंडात टाकायचा प्रयत्न करतो. पण मग तेव्हा आई वडील सांगतात ही खायची गोष्ट नाही आहे, हा खेळण्याचा चेंडू आहे, हा बॉल आहे, हा. पण तो फक्त आकर्षक असला तरी तोंडात टाकणार. म्हणजे काय खायचं काय नाही खायचं, कसं चावायचं, अरे असं जास्ती चावायला जसं पटकन गिळायचं नाही. प्रत्येक गोष्ट शिकली आहे आपण, लहान सहान गोष्टी शिकलो आहोत आपण. पण परमेश्वर कोण आहेत, या जगाची निर्मिती कोणी केली हे शिकायला आपण तयार नाही. आणि जेव्हा कोणी आपल्याला सांगतात 2 मिनटं बस, सांगतो तुला, आणि जर पटलं तर स्वीकार कर, नाही पटलं तर नो प्रॉब्लेम. जबरदस्ती कोणावरच नाही आहे. तर ते बसून समोरच्याचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेण्याची पण नम्रता नाही आहे. तर म्हणून लहानपणापासून तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत प्रत्येक गोष्ट कशी करायची, योग्य कशी करायची, चुकीची करण्याची काय पद्धत आहे हे सगळं शिकलो आहे आपण. तर बाहेरच्या जगाबद्दल प्रत्येक गोष्ट शिकत असतो आपण. ही फॅक्टरी कोणाची, या फॅक्टरीमध्ये काय बनतं, अमुक तमुक सगळे. रस्त्यावर डावीकडे चालवायची, गाडी चालवली आपण उजवीकडे तर आपल्याला पोलीस पकडतात. तर प्रत्येक गोष्टीमध्ये नियम आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये शिकलो आहोत. पण जेव्हा आपल्याला कोणी म्हणेल की अरे आपलं अस्तित्व कसं निर्माण झालं, या जगाचं अस्तित्व कसं निर्माण झालं, याबद्दल मला काही 2 मुद्दे तुझ्यासमोर मांडायचे आहेत, ते आपण ऐकायला तयार नाही. तर म्हणून या व्यक्तीला म्हणतात दुष्कृती. दुष्कृती म्हणजे बाकीच्या गोष्टी स्वार्थासाठी कशा करायच्या ह्या त्याला बरोबर छान माहिती आहेत. पण फक्त त्याला सांगितलं तू जे काही करतोयस ना
ते छान करतोयस. फक्त ते छान करणारी जी गोष्ट आहे ती परमेश्वराच्या संतुष्टीसाठी, परमेश्वराच्या आनंदासाठी, परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी कर. ते झोंबतं. नाही, मी माझ्यासाठी करणार, मला जेव्हा पाहिजे तेव्हा करणार. तर अशा प्रकारचे हे जे 4 दुष्कृती आहेत त्यांच्याबद्दल श्रीकृष्ण म्हणत आहेत. 4 वेगवेगळे श्रेणी आहेत त्याच्यामध्ये. तर पहिलं आहे मूढ. मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो मूर्ख. तर हा मूढ काय करतो, याला वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचायच्या आहेत, याला वेगवेगळे कहाण्या ऐकायच्या आहेत. कहाण्यांमध्ये कधी काही वेगवेगळे रस असतात, जसं वीर्य रस असेल, माधुर्य रस असेल, म्हणजे प्रेम कहाणी असू शकते. किंवा कधी या व्यक्तीला या व्यक्तीशी वैर आहे अशी एक कहाणी असू शकते. तशा वेगवेगळ्या कादंबरीकारांनी काल्पनिक अशा अनेक अनेक कहाण्या लिहिल्या आहेत. जर अशा एका माणसाला आपण सांगितलं की तुला कहाणी ऐकायची आहे ना, एक परिवार होता, हा परिवार होता, या परिवाराचं या परिवाराशी वैर होतं, किंवा या परिवारातल्या मुलाचं या परिवारातल्या मुलीशी लग्न झालं, प्रेम झालं, इत्यादी इत्यादी. तर त्याला जर सांगितलं की अरे भागवतात पण कृष्ण लीला जर तू बघितलीस तर कृष्ण लीलेमध्ये पण असंच आहे. कृष्णावर लहानपणापासून कोणी हल्ला केला तर त्याच्या स्वतःच्या मामांनी केला आहे, परिवारातले ते. पांडवांवर लहानपणापासून हल्ला कोणी केला आहे, त्यांच्या स्वतःच्या काकांनी केला आहे. तर म्हणून एका साधारण माणसाची जी ती भूक आहे अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायची वगैरे, ते सर्व भूक रामायण, महाभारत, भागवत यामध्ये वाचून भरली जाऊ शकते. जे काही आपण एका साधारण सिनेमामध्ये बघतो, जे काही आपण एका साधारण कादंबरीमध्ये ऐकतो, वाचतो, त्या सर्व गोष्टी रामायण, महाभारत आणि भागवतामध्ये मिळतात. पण रामायण, महाभारत आणि भागवताचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. काय? ते वाचता वाचता, ते प्रेम प्रकरण वाचता वाचता, ते वैराची भावना वाचता वाचता नकळतपणे आपण श्रीकृष्णांप्रती आकर्षित होणार. कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे श्रीकृष्ण येतात आणि कृष्ण योग्य त्या व्यक्तीला मदत करतात. तर म्हणून जी आपली अशा सगळ्या गोष्टी ऐकायची जी भूक आहे ती पण भागते, पण त्यातून आपल्याला एक छोट्या छोट्या शिकवणी पण कळतात. कारण श्रीकृष्ण, कृष्णम वंदे जगद्गुरू, आदिगुरू येते. तर एकतर मुखाने शिकवतात आणि दुसरं म्हणजे कुठल्या प्रसंगी कोणाला मदत करतील. आपण आपल्या बुद्धीने विचार करू, अरे असा प्रसंग आहे आणि या प्रसंगामध्ये तर यालाच मदत करायची असते की नाही, बरोबर आहे की नाही. आणि श्रीकृष्ण त्यांच्या तत्वानुसार अमुक अमुक व्यक्तीला मदत करतात आणि मग आपण विचार करायला भाग पडतो, याला का मदत केली. असं वाटत तर नव्हतं की हा प्रामाणिक आहे, पण श्रीकृष्णांनी मदत केली म्हणजे हृदयात असलेल्या परमेश्वरांनी मदत केली, हृदयात असलेल्या परमात्म्याने मदत केली. एकदा एक व्यक्ती म्हणजे रेल्वे ट्रॅकवर, त्याला शंटिंग म्हणतात. शंटिंग म्हणजे ट्रॅक चेंज करतात. समजा दौंडला आली एक रेल्वे लाईन पुण्याहून आणि दौंडवरून फाटे फुटतात. एक लाईन जाते सोलापूरला आणि एक लाईन अशी आतमध्ये वळते बारामतीला. तर त्या एकाच ट्रॅकमधून 2 ट्रॅक सुटतात, तर त्याला शंटिंग म्हणतात. तर तिथे एक असा हँडलसारखा असतो किंवा कधी ऑटोमॅटिक असतं. तर एका ठिकाणी असा हँडल होता आणि एका व्यक्तीने काय बघितलं की मेन लाईन होती आणि मेन लाईनची अशी सरळ जात होती, त्याच्यावर काही मुलं होती. ओके, किती मुलं होती त्याच्यावर? 7-8 मुलं होती. आणि एक अशी तिरकी एक लाईन होती, रेल्वे लाईन, जी कधीच वापरात येत नव्हती. ती कधी 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी असेल. त्याच्यावर एक मुलगा खेळत होता आणि वेगाने एक रेल्वे येते, आगगाडी येते, पूर्ण हॉर्न देऊन पॉं करून येते. आणि आता हा जो माणूस आहे हा विचार करतोय, ही रेल्वे लाईन जर अशी सरळ गेली मेन लाईनवर तर ही जी 7 मुलं आहेत ही संपणार. आणि त्या मेन लाईनवरून अशी जुनी एक कुठली तरी रेल्वे लाईन होती जी अशी दुसरीकडे जात होती, त्याच्यावर एक मुलगा खेळतोय. तर तुम्ही या जागी असते तर तुम्ही काय केलं असतं? मराठी भाषेत सांगू? हा, सो काही लोक म्हणतील की सिम्पल आहे,
या मेन लाईनवर 7 मुलं खेळत आहेत आणि हा जो असा वेगळा एक लाईन आहे त्याच्यावर एकच मुलगा खेळतो आहे, बरोबर. तर कोणाला कोणातरी मारायचंच आहे. मग काय करणार मी त्या हँडलला हात नाही लावणार, किंवा कोणी म्हणेल की मी हँडलला चेंज करणार आणि तो जी ती लाईन आहे ना जी अशी तिसरीकडे चालली आहे त्याच्यावर एकच मुलगा आहे, तर त्या आगगाडीला तिथे वळवणार. म्हणजे कोणाचा किती लोकांचा मृत्यू होईल? एकाचाच मृत्यू होईल आणि हे 7 लोक वाचतील, बरोबर. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की जो मुलगा त्या बाजूच्या रेल्वे लाईनवर खेळत होता तो हुशार होता, तो मेन लाईनवर नाही खेळत आहे. त्याला तेवढी अक्कल होती की अरे ही जी बाजूला जाणारी रेल्वे लाईन आहे ही कधीच वापरली जाते, तर इथे जर मी खेळलो तर इथे मी सुरक्षित आहे. आणि ही जी 7 मुलं आहेत ही यांना माहिती आहे की ही मेन रेल्वे लाईन आहे, मग याच्यावर का खेळत आहेत? म्हणून चूक कोणाची आहे? 7 मुलांची आहे. पण या जगामध्ये साधारणपणे हा जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा मला लोकांनी हे सांगितलं आहे, एकाला मेलं तर चालेल पण 7 लोकांना वाचवायला पाहिजे. पण तो जो एक होता तो बुद्धिमान होता, त्यांनी नियमांना पालन केलं आहे. आणि हे जे 7 आहेत हे नियम तोडून मेन रेल्वे लाईनवर खेळत आहेत, जे अत्यंत चुकीचं आहे. मग या एका छोट्या उदाहरणावरून आपल्याला कळतं की आपला बघायचा दृष्टिकोन अनेक वेळा सीमित असतो. आपला बघायचा दृष्टिकोन हा संख्येवर आधारित आहे. पण कोण 7 लोक आहेत ती 7 मुलं अशी आहेत ज्यांनी जाणून बुजून चालत्या रेल्वे लाईनवर खेळायचं ठरवलंय, जे चुकीचं आहे. आणि हा जो एक मुलगा ज्याचा बळी जाणार आता तो कोण आहे? तो हुशार आहे, तो संवेदनशील आहे. त्यांनी निर्णय घेतलाय की नाही आपण बाजूच्या रेल्वे लाईनवर बसायला खेळायला पाहिजे म्हणून. तर म्हणून आपली विचारधारा आणि परमेश्वराची विचारधारा याच्यामध्ये खूप फरक असतो. आपण खूप उथळ विचार करतो, आपण खूप तत्कालीन काय उपाय आहे या दृष्टीने विचार करतो आणि परमेश्वर लांबच्या दृष्टीने विचार करतो. म्हणून जेव्हा आपण रामायण, महाभारत आणि भागवत वाचतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गोष्टी नाही कळणार, त्यातून आपल्याला हे पण लक्षात येतं की खरं समाजाचं कल्याण जर करायचं असेल तर कोणाला पुढे करायला पाहिजे आणि कोणाला मागे करायला पाहिजे. आपल्या जीवनात पण जर आपल्याला स्वतःचं कल्याण करायचं असेल तर कुठल्या सवयींना आपण दाद दिली पाहिजे आणि कुठल्या सवयींना कितीही जनसामान्यामध्ये त्याला स्वीकृती असेल, कितीही आजूबाजूचे लोक म्हणतात खूप छान खूप छान, तुझी सिगरेट लांब, माझी सिगरेट छोटी आहे, उद्यापासून तुझ्यासारखी सिगरेट पेन मी. जर साधारण जनसामान्यामध्ये कितीही त्याला स्वीकृती असेल आणि किती उधो होत असेल, शेवटी काही गोष्टी आहेत त्या आत्मघातक आहेत, परिवारासाठी घातक आहेत आणि समाजासाठी पण घातक आहेत. तर म्हणून जेव्हापर्यंत आपण शास्त्र वाचन करणार नाही आणि जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांच्या शिकवणी ऐकणार नाही तेव्हापर्यंत आपण क्षणिक सुखाच्या आकर्षणामध्ये गुरफटू आपण. आणि जेव्हापर्यंत आपण शास्त्र वाचन करू, श्रीकृष्णांच्या, रामचंद्रांच्या, भगवंतांच्या विविध आपण काही गोष्टी ऐकू, तेव्हा आपल्याला कळेल लांबच्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये काय हितकारक आहे. तर श्रेयस आणि प्रेयस अशा 2 गोष्टी असतात. प्रेयस म्हणजे कमी वेळासाठी माझ्यासाठी काय श्रेयस, काय फायद्याचं आहे, आणि श्रेयस म्हणजे जे लांब दृष्टीने माझ्यासाठी काय चांगलं आहे. काही मुलांच्या समोर अमेरिकेमध्ये ही एक एक्सपेरिमेंट केली होती. याला गुगलमध्ये सर्च केलं तर म्हणतात मार्शमॅलो एक्सपेरिमेंट. मार्शमॅलो म्हणजे एक लाडू कसा असतो आपल्याकडे, करंजी कशी असते, तिथे असे एक गोड पदार्थ असतो तो. तर मार्शमॅलो एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, 10 मुलांना बसवलं आणि त्यांना सांगितलं माझ्याकडे हे मिठाई आहे, समजा आपण म्हणू करंजी आहे आपल्याकडे. तर त्या मुलांना सांगितलं तुला जर पटकन पाहिजे असेल तर तुला 1 करंजी देईन आणि तू जर थांबायला तयार असशील तर अर्ध्या तासाने तुला 5 करंजी मिळतील. लहान मुलं आहेत, त्यांना एवढा विचार करायची शक्ती नाही. तर मग काही मुलं म्हणाले अरे अर्ध्या तासाने कोण थांबेल, आता पटकन पाहिजे करंजी, लगेच तोंडात. आपण बघतो ना लहान मुलांना, हातात दिलं काही तर लगेच तोंडात. आणि काही मुलं त्याच्यातले त्यांना सांगितलं काय, तर म्हणाले ठीक आहे ना आम्ही थांबू, अर्धा तास थांबतो आम्ही आणि अर्ध्या तासानंतर 5 करंजी खाऊ आम्ही. पण हे कधी वय होतं त्यांचं, 4 आणि 5 वय होतं तेव्हा. पण ही एक्सपेरिमेंट, हा प्रयोग तिथे थांबवला नाही, त्यांचं पुढे पूर्ण आयुष्य ट्रेस केलं की 10वीमध्ये किती मिळाले, 12वीमध्ये किती मिळाले, पुढे आयुष्यात काय झालं. तर आपलं जसं SSC असतं तसं अमेरिकेमध्ये SAT असतं, सॅट स्कोअर असतो तो 10वीचा. तर ज्यांनी मुलांनी तेव्हाच हे सांगितलं होतं की नाही अर्ध्या तासाने आम्हाला चालेल पण जास्ती पाहिजे आम्हाला, म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःचे इंद्रिय वेग आहे ना, डोळ्यांना काहीतरी चांगलं बघायला पाहिजे,
जिभेला काहीतरी चांगलं खायला पाहिजे, कानांना काहीतरी सुश्राव्य ऐकायला पाहिजे. हा एक वेग आहे इंद्रियांचा. हा तात्पुरता का होईना पण थांबवण्याची शक्ती आहे. कशाच्या आधारावर? बुद्धीच्या आधारावर. बुद्धी विचार करते पटकन घेतलं तर एकच मिळेल, अर्धा तास थांबलो तर 5 मिळतील, मग काय चांगलं आहे. तर ज्याला प्रेयस पाहिजे तो म्हणतो माहिती नाही पुढे काय होईल, मला आत्ता 1 पाहिजे. आणि ज्याला श्रेयस पाहिजे तो म्हणतो अर्धा तास थांबेन आणि 5 मिळवेल. तर असं लक्षात आलं की जे मुलं थांबले अर्धा तास त्यांना पुढे त्यांचा सॅट स्कोअर हा नेहमी 85पेक्षा जास्ती आला. आणि ही जी मुलं होती ज्यांनी पटकन मागितलं त्यांचा स्कोअर 50%, 60% आला. नंतर आयुष्यामध्ये पण ज्यांनी दीर्घकालीन नियोजन केलं, श्रेयस म्हणजे दीर्घकालीन नियोजन, लांबच्या दृष्टीने काय चांगलं आहे, ते त्यांच्या नोकरीमध्ये पण जास्ती यशस्वी झाले. का? कारण नोकरीमध्ये कोणी ना कोणी अडथळे करतातच, कोणी ना कोणी काहीतरी पॉलिटिक्स करतातच, कोणी ना कोणी हे ते सगळं चालूच असतं. पटकन जर उफळून आलो आपण आणि जर तिथल्या तिथे काहीतरी भांडणं वगैरे झाले, आपण जास्ती दिवस त्या कंपनीमध्ये टिकणार नाही. बिझनेस जरी करायचा असेल, बिझनेसमध्ये पण अनेक लोक बुडवतात, आपल्याबद्दल काहीतरी चुकीच्या अफवा पसरवतात. त्याला प्रत्येक वेळेस जर रागावलो आपण आणि एकदम स्वतःला अनियंत्रित जर आपण आपलं राग वगैरे आला, आपण जास्ती दिवस बिझनेस नाही करू शकत. म्हणून या मार्शमॅलो एक्सपेरिमेंटमधून पण लक्षात आलं की जे लोक लांबचा विचार करतात, जे लोक पटकन निर्णय नाही घेत, ते आयुष्यामध्ये, अभ्यासात, पैसे कमावण्यामध्ये, लौकिक यशामध्ये पण यशस्वी असतात. तर ह्या शिकवणी रामायणामध्ये, भागवतामध्ये आणि महाभारतामध्ये आपल्याला श्रीकृष्णांच्या गोष्टींद्वारे दिलेत. की हे पांडव आणि हे कौरव, हे कौरव बघा कसे आहेत, नेहमी सिंहासनावर बसलेले आहेत पण भीतीने ग्रस्त आहेत. आपल्याला वाटतं ज्याच्याकडे सत्ता आहे, आपल्याला वाटतं ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे सगळी मालमत्ता आहे, ज्याच्याकडे सैनिक आहेत, तो नाही ना भीतीने ग्रस्त, तो तर इतरांना भीती निर्माण करणार. आणि हे पांडव बघा, यांचं राज्य लहानपणापासून त्यांच्याकडून हिसकावून घेतलं आहे. त्यांना कधीच त्यांची जी हक्काची जबाबदारी होती ती सगळी कधी त्यांना दिली नाही. पण गमतीची गोष्ट अशी आहे की दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र हे नेहमी भीतीने ग्रस्त जीवन जगले. का? कुठेतरी आंतरिक एक कल्पना आहे त्यांना, आपण जे जीवन जगतोय ते चांगुलपणावर नाही जगत आहे, धर्म आचरणावर नाही जगत आहे. आपण या पांडवांचं शोषण केलं आहे, त्यांचे हक्क हिसकावून घेतलेत आणि त्यांना बळजबरीने आपण गरिबी दिली आहे. म्हणून जरी हे महलात राहत आहेत, जरी सत्ताधारी आहेत, जरी सैनिक आहेत अनेक, पण तरी पण धृतराष्ट्र म्हणतो, अरे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय, माझ्या कौरवांनी, माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये एकत्र आले तेव्हा काय केलं रे, सांग मला जरा. त्या धर्मक्षेत्राचा प्रभाव माझ्या मुलांवर झाला नाही ना? माझ्या मुलांनी आतापर्यंत जो अत्याचार केलाय तो तिथे थांबवला नाही ना? आणि हे पण सांग की तिथे धर्मराज, धर्माचे स्रोत श्रीकृष्ण स्वतः आहेत. तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा युद्ध होणार आहे तर तिथे धर्माचे स्रोत श्रीकृष्ण स्वतः उभे आहेत. त्यांचा प्रभाव तर नाही ना झाला माझ्या मुलांवर, आणि त्यांनी अत्याचार थांबवून पळून तर नाही ना गेले माझी मुलं. भीती आहे धृतराष्ट्राला. आणि दुर्योधनाची जर वाक्य म्हणाले तर दुर्योधनाचे वाक्य एक बघा. दृष्ट्वा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधन सदा आचार्यम उपसंगमे राजा वचनम अब्रवीत. काय म्हणतात की हे द्रोणाचार्य, समोर बघ हे जे पूर्ण युद्ध रचलेलं आहे ना, पूर्ण सैन्य रचलेलं आहे, तव शिष्येण धीमता, तुझा शिष्य द्रुपद महाराजांचा मुलगा धृष्टद्युम्न त्यांनी रचलेलं आहे. पांडवांचे सेनापती कोण आहेत? धृष्टद्युम्न आहेत. आणि धृष्टद्युम्नाचे गुरु कोण आहेत? द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्यांनी त्या शिष्याला पूर्ण ज्ञान दिलं आणि ते द्रौपदीचे भाऊ असल्या कारणाने आता पांडवांची व्यूहरचना त्यांनी केली आहे. तर द्रोणाचार्याला सांगतायत, बाबा नीट लढ, जर तू नीट लढला नाहीस तर तुझा जो हा शिष्य आहे धृष्टद्युम्न हा खूप हुशार शिष्य आहे, आपल्याला महागात पडेल. वारंवार दुर्योधनाची भीती दिसते, वारंवार धृतराष्ट्राची भीती दिसते. म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती जरी सिंहासनावर बसलाय, राजाच्या पदावर बसलाय आणि एका हुकुमावर अनेक सैनिक
त्याच्या आज्ञापालन करायला तयार आहेत, पण त्याच्या मनातली भीती तो लपवू शकला नाही. आणि या उलट अर्जुनाला जर बघितलं आपण तर पहिल्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 21 मध्ये अर्जुन काय म्हणतात, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. माझा रथ कुठेतरी बाजूला आहे, हे अच्युत, हे श्रीकृष्ण, हे दोन सैन्य पूर्ण सुसज्ज आहेत, तयार आहेत, कधीही आता शंख वाजेल आणि युद्ध होईल. मला कोण कोण समोर युद्ध करायला आलेत हे बघायचं आहे. मला माझ्या रथाला हे श्रीकृष्ण त्या दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन जा, मला जरा बघायचं आहे कोण कोण आले तिकडे. तर जेव्हा तुम्ही दोन युद्ध करायला आलेल्या सैन्याच्या मधोमध तुमच्या रथाला घेऊन जाता, म्हणजे तुम्ही रथ कुठल्या उद्देशाने घेऊन चालले आहात? युद्ध करण्याच्या उद्देशाने घेऊन चालले आहात. आणि तुम्हाला आता कोणाची भीती नाही. उलट ते म्हणतात, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षव. हे धृतराष्ट्राची मुले दुर्बुद्धी आहेत, हे युद्ध करण्यासाठी ते तयार आहेत ना, मला यांना बघायचं आहे, कोण कोण इथे उपस्थित आहे ते बघतो आणि सगळ्यांची खबर घेतो. बघा, ज्याच्याकडे राज्य आहे तो भीतीने ग्रस्त आहे. आणि अर्जुन जो आता 12 वर्षांचा वनवास होता, 1 वर्षाचा अज्ञातवास होता, कोणी मित्र नाही, कोणी नाही, अनेकांनी त्यांची साथ सोडली, कारण म्हणते अरे हे गरीब लोक आहेत, यांच्याकडे सत्ता पण नाही. ज्यांना काही सैनिक नाही आहे, ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे, ज्यांच्याकडे माणसं नाही आहेत, तो म्हणतोय दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझ्या रथाला घेऊन जा आणि मला बघायचं आहे कोण कोण आलं. त्याच्या मनामध्ये भीती नाही. म्हणजे चुकीच्या मार्गाने जेव्हा आपण आपलं जीवन जगायचा प्रयत्न करतो आणि जरी एका अर्थाने समाजाच्या दृष्टीने आपण यशस्वी असू, पण श्रीकृष्ण म्हणतायत भीती तुमचा पाठलाग सोडणार नाही. आणि जेव्हा अर्जुन, युधिष्ठिर हे सगळे व्यक्ती स्वच्छ जीवन जगतायत, कधी कोणाला त्रास नाही दिला, त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांनी जेवढी शक्ती आहे तेवढा प्रयत्न केला स्वच्छ जीवन जगायचा. शेवटच्या क्षणापर्यंत हातात काही नाही, मागे कोणी नाही, समोर कोणी नाही, 5 पांडव एकटे जीवन जगतायत द्रौपदीसह, पण मनात भीती नाही अजिबात. म्हणून ही पण एक गोष्ट आहे, हे भाऊ आहेत, हे भाऊ आहेत, हे चुलते आहेत, हे आहेत, पण या सगळ्या चुलत्यांच्या गोष्टीमध्ये किती मोठं तत्व आपल्याला शिकवून गेले श्रीकृष्ण, की चुकीच्या मार्गाने जाऊन भीतीपासून मुक्ती नाही होत, मृत्यूपासून मुक्ती नाही होत. शेवटी महाभारताच्या युद्धामध्ये 100 कौरव मरण पावले, इच्छा मृत्यू असणारे भीष्म मरण पावले, द्रोणाचार्य या सर्व शिष्यांचे गुरु मरण पावले, अश्वत्थामा जो चिरंजीव आहे, तो मृत्यू नाही आहे त्याचा अश्वत्थामाचा, त्याला पण त्याचा मणी काढला, त्याला केस विचित्र कापले आणि त्याला शिक्षा देऊन पळवलं तिथून. अशा प्रकारे जे चिरंजीव आहेत ते हरले, जे इच्छा मृत्यू होते ते मरण पावले, 100 कौरव मरण पावले, आणि हे 5 पांडव आहेत पूर्ण आयुष्यभर अनेक त्रास सहन केले, पण धर्माचा मार्ग कधी सोडला नाही. त्यांना शेवटी यश मिळालं आणि युधिष्ठिराला राजसिंहासन पण मिळालं. तर म्हणून गीतेमध्ये ज्या ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या श्रीकृष्णांनी, त्या आपल्यासाठी एक एक श्लोक किती महत्त्वाचा आहे. तर म्हणून म्हणतायत मूढ. मूढ म्हणजे कोण? मूढ म्हणजे बिंडोक नाही, मूढ म्हणजे दिशाहीन, हुशार, प्रयत्नशील, कर्तृत्ववान व्यक्ती. तो खूप मेहनती आहे, त्याला सगळं काही कळतं, फक्त तो श्रीकृष्णांसाठी काही करणार नाही, तो परमेश्वरासाठी काही करणार नाही, तो कधी भागवत, रामायण, महाभारत वाचणार नाही, तो हॅरी पॉटर वाचेल आणि इतर पुस्तकं पण आहेत, पण मला भगवंतांसमोर त्या पुस्तकांचं नाव नाही घ्यायचं आहे. परमेश्वराशी द्वेष करायला शिकवणाऱ्या मराठीमध्ये प्रसिद्ध कादंबरी आहेत, त्या प्रत्येक मराठी व्यक्तीने वाचलेल्या आहेत. काय म्हणतोय ते सर्वांना माहिती आहे. आणि त्या सर्व कादंबरी वाचून श्रीकृष्णांप्रती द्वेषाची भावना आपण जागृत पण केली आहे आणि त्याला वारा पण दिला आहे. का? ही कादंबरी नाही वाचली तू मराठी असून, मग काय फायदा? पण साधू संतांनी त्या कादंबरीचं कधी नाव नाही घेतलं. तुकाराम महाराजांनी गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी कधी या कादंबरीचं नाव नाही घेतलं, पण आपण तुकाराम महाराजांपेक्षा जास्ती हुशार आहोत.
आपण नामदेव महाराजांपेक्षा जास्ती हुशार आहोत. म्हणून आपण तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या आपल्याला कादंबऱ्या दिल्या आहेत, रामायण कादंबरी आहे, महाभारत एक कादंबरी आहे, भागवतामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, कादंबरी आहे. त्यांनी ज्या कादंबऱ्या आपल्याला दिल्या आहेत त्या आपण नाही वाचणार. पण ज्यांचं स्वतःचं जीवन 4 नियम रोज भंग करण्यामध्ये व्यस्त आहे, त्यांनी त्या कुत्सित बुद्धीने लिहिलेल्या कादंबऱ्या आपण रोज वाचू. आणि नंतर कुठल्या तरी अशा प्रवचनामध्ये मागे जेव्हा तो म्हणेल काही तुमचे प्रश्न आहेत का, तेव्हा हात वर करून पण विचारू सगळ्यांच्या समोर उद्धटपणे, श्रीकृष्णांनी असं का केलं? श्रीकृष्ण कोण आहेत? आधी ते माहिती आहे, तत्व माहिती आहे कोण श्रीकृष्ण आहेत, कोणाबद्दल बोलतोय, कोणाचं स्थान आहे, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि कोणाबद्दल बोलण्यासाठी आपली पात्रता आहे का? फक्त तोंड दिलंय म्हणून आवाज नाही करायचा आहे. बेडकं असतात ते खूप आवाज करतात आणि त्याचं एकच फळ होतं, साप फिरत असतो, सापाला कळतं इथून इथे बेडूक आहे म्हणून. तर बेडूक जेवढा आवाज करतो तेवढा तो आपल्या मृत्यूला जवळ बोलवतो. तसं आपण अनेक वेळा श्रीकृष्ण, रामचंद्र यांच्या विरुद्ध ऐकून आणि त्यांच्या विरुद्ध बोलून आपल्या जीवनामध्ये वाईट काळ बोलवतो. तर म्हणून श्रीकृष्ण इथे म्हणत आहेत, नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा. दुसरी श्रेणी म्हणत आहेत नराधमा. हे नराधमा व्यक्ती कोण आहेत? ज्यांना परमेश्वर एक साधारण व्यक्ती वाटतात आणि म्हणून परमेश्वराशी संबंध जोडण्याचा कधी प्रयत्न नाही करत. त्यांना वाटतात हे इतर देवी देवता आहेत ना, तसेच श्रीकृष्ण पण आहेत. इंद्र नाही, कधी कधी चुका करतो, पण इंद्र देवराज आहे. तर म्हणून श्रीकृष्ण पण कोणाकोणाचे तरी असे थोडे लीडरप्रमाणे असतील, पण त्यांनी पण काहीतरी चुका केल्यात. इंद्रांनी नाही चुका केल्यात, मग तसे श्रीकृष्णांनी पण चुका केल्यात. किंवा विचार करतील की श्रीकृष्णांना पण त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागतील. कधी मराठी लोक असं म्हणतात की घरी महाभारताच्या युद्धाचं चित्र नाही ठेवायला पाहिजे. अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला की प्रभूजी, असं आम्ही ऐकलंय की कर्ण आणि अर्जुनाचा रथ असे हे 2 रथ, असं एक खूप फेमस चित्र आहे आणि कधी कधी घरी लावतात कोणी लोक. तर मराठी पुढाऱ्यांनी, धार्मिक पुढाऱ्यांनी ही भावना प्रचलित केली आहे महाराष्ट्रामध्ये की घरी जर आपण युद्धाचं चित्र लावलं तर आपल्या घरात युद्ध होतं. तर म्हणून हे चित्र काढून टाकले पाहिजेत आपण. तर अशा सगळ्या लोकांना तुम्ही माझ्याकडून, माझं प्रतिनिधित्व करून प्रश्न विचारू शकता जर तुम्ही ऐकलं तर. ज्यांच्या घरी श्रीकृष्णांचं, कर्णाचं युद्धाचं चित्र नाही आहे, त्यांच्या घरी पूर्ण शांती आहे. नाही, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत किती प्रेमाचे संबंध भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, आणि या घरामध्ये मुलांचे आई वडिलांप्रती, आईच्या वडिलांप्रती किती प्रेम ओसंडून वाहत आहे ते का? एकच कारण की इथे युद्धाचं चित्र नाही. उलट जर आपण प्रामाणिक असू, आपण सत्य परिस्थितीला स्वीकारून असू, तर आपण म्हणू प्रभूजी खरं सांगू, माझ्या घरी रोज युद्ध आहे, आमच्या दोघांमध्ये रोज वाद होतात, माझ्या भावाशी सध्या वाद होत आहेत आणि माझ्या काकांचे आणि माझ्या वडिलांचे 20 वर्षांपासून वाद होत आहेत. म्हणून वादाला, भांडणाला, युद्धाला मी टाळू शकलो नाही कधी. पण असं दिसतंय की जर मी श्रीकृष्णांची शिकवण स्वीकारली, जर मी युद्धाच्या या चित्रावर, महाभारताच्या युद्धाच्या चित्रावर जर मी मनन केलं, तर मला ताकद मिळेल. युद्धाला तर मी टाळू शकत नाही, वादविवादाला मी टाळू शकत नाही, भांडणांना मी टाळू शकत नाही, पण कुठल्या बाजूनी, कुठल्या तत्वांवर आधारित भांडण करायचं हे मी शिकू शकतो. सत्याच्या मार्गाला चिटकून भांडण करीन मी. भांडण करणारच आहे. तुम्ही जरी चांगले इथे गाडी चालवत असले तर शेजारचा गाडी चालवत नाही ना नीट. ॲक्सिडेंट होण्यासाठी दोघांची चूक नसली तरी ॲक्सिडेंट होतो. तुम्ही नीट चालवताय गाडी, पण समोरचा येऊन समोरून आदळली तर तुम्ही काय करणार? म्हणून ॲक्सिडेंट टाळू शकत नाही, पण आपण हेल्मेट लावू शकतो. म्हणून जे हेल्मेट लावत नाहीत किंवा जे सीट बेल्ट लावत नाही त्यांना कधी पण विचारलं असं का नाही, मी नीट चालवतोय गाडी, मी कधी 60वर जात नाही, मी नेहमी बरोबर सगळे प्रभू तुम्ही नियमांचं पालन करतायत, पण 100 लोक रस्त्यावर इतर आहेत जे कदाचित नियमांचं पालन नाही करत आहेत आणि ते जर तुम्हाला आपटले तर तुमची परिस्थिती खराब होईल. म्हणून
आपण काय करायचं हे आपल्या हातात आहे, इतर लोक काय करतात ते आपल्या हातात नाही आहे. म्हणून जेव्हा आपण महाभारतातल्या युद्धाचं चित्र स्मरण करतो तेव्हा एक लक्षात येतं, माझ्या जीवनात पण आधी पण युद्ध होते, आज पण आहेत आणि उद्या पण असतील. कधी बाह्य असतील, कधी आंतरिक असतील. अनेक लोक मला सांगतात, तुझ्या आतमध्ये विचारांची उलाढाल होते, हे असं कसं होऊ शकतं, यांनी असं कसं काय केलं, हा व्यक्ती तर खूप चांगला आहे, यांनी असं कसं काय. नाही, विचारांची युद्ध आहे ते. लहानपणापासून आई वडिलांनी, शिक्षकांनी, गुरूंनी, साधू संतांनी जे आपल्याला शिकवणी दिल्या ती एक बाजू आहे, आणि आज डोळ्यासमोर जे चुकीचं होतंय ती एक बाजू आहे, आणि या दोघांचं युद्ध आपल्या डोळ्यांसमोर चालू आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री स्वप्नातही. म्हणून युद्ध कोणी टाळू शकत नाही, भांडणं कोणी टाळू शकत नाही, पण जेव्हा भांडणं होतं, जेव्हा युद्ध होतं, तेव्हा आपण कुठल्या बाजूला उपस्थित असावं हे आपण ठरवू शकतो. तर द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा प्रयत्न केला तेव्हा दुर्योधनाचा एक भाऊ होता, 100 आहेत, त्यातला एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे विकर्ण. विकर्ण एक कौरव होता ज्यांनी हात वर केला आणि म्हणाला हे चुकीचं आहे, हे नाही व्हायला पाहिजे म्हणून. तर आतमध्ये जागृत होती थोडी चांगुलपणा. तर महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा दुर्योधन त्याच्या सैन्याचं निरीक्षण करतोय स्वतःचं, तेव्हा म्हणतो आपल्याकडे पण भरपूर येतात. भवान भीष्मश्च कर्णश्च, द्रोणाचार्य आहे, भीष्म आहे, कर्ण आहे, कृपश्च, अश्वत्थामाच्या, समितिंजय, सगळे आहेत, आणि कर्ण आहे, आणि नंतर म्हणतात विकर्ण पण आहे. तर दुर्योधन आपल्या सैन्याचं जेव्हा वर्णन करतोय तेव्हा म्हणतो आपल्याकडे द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्म आहेत, अश्वत्थामा आहे, कर्ण आहे, सौमदत्ती आहे, आणि त्याच्यामध्ये एक नाव म्हणतो विकर्ण पण आहे. तर प्रश्न येतो, आहे विकर्ण कोण आहे? कधी ऐकली कथा काही? शूर वीर विकर्ण, की कुठल्या युद्धामध्ये एकटा जिंकला वगैरे? विकर्ण सर्वसाधारण एक व्यक्ती होता, पण दुर्योधन त्याचं नाव का घेतो? कारण त्याला माहिती आहे यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस हात वर केला होता आणि म्हणाला हे चुकीचं आहे म्हणून. त्या युद्धामध्ये हा परत म्हणेल की अरे तुम्ही चुकीचे लोक आहात आणि हे पांडव लोक चांगले आहेत, तर याला आत्ता आतमध्ये घ्यायला. तर एका साधारण व्यक्तीची तुलना द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म यांच्यासोबत का केली? यांनी बाजू बदलू नये म्हणून. आणि खरं काय झालं माहिती आहे, जो विकर्ण ज्याचा चांगुलपणा जागृत होता, आणि जेव्हा त्यांनी सगळ्यांसमोर विरोध केला त्याला जेव्हा दुर्योधनाने भीष्म, कृपा, अश्वत्थामा, भीष्म यांच्यासोबत नाव मोजलं तर ते खूप भावलं. अरे वा, माझ्या भावाने ओळखलं मला आज. आणि त्यांनी यावेळेस विरोध नाही केला, आणि त्यांनी यावेळेस पांडवांच्याकडून नाही लढला, आणि चुकीच्या बाजूनी लढला. आणि चुकीच्या बाजूनी लढून काय झालं, त्याचं मृत्युमुखी पडलं. म्हणून केवळ शस्त्र आणि अस्त्र असून, कौशल्य असून फायदा नाही, कोणाच्या बाजूनी लढायचं हे माहिती पाहिजे. तर म्हणून जरी घरी महाभारताच्या युद्धाचं चित्र असेल ते फेकू नका, ते काढू नका. त्यांनी युद्ध कमी नाही होणार, उलट त्यांनी ही बुद्धी मिळेल की आपल्या जीवनात जे आंतरिक युद्ध आहेत आणि बाह्य युद्ध आहेत त्यामध्ये कुठली बाजू घ्यावी. तर ज्यांना श्रीकृष्णांबद्दल काही ऐकायची इच्छा नाही त्याला म्हणतात नराधमा. तिसरी श्रेणी म्हणतात मायया अपहरित ज्ञान, की यांचं जे ज्ञान आहे खूप ज्ञानी आहेत, खूप शास्त्र वाचलेले आहेत, सांख्य, योग, इतर भरपूर पुस्तकं वाचलेत, पण हे सर्व पुस्तकं वाचून काय म्हणतात, या संपूर्ण विश्वाला मी पारखून बघितलंय. पाणी तत्व काय आहे माहिती आहे, अग्नी तत्व काय आहे माहिती आहे, लाकूड काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, सगळं काय माहिती आहे. पण आता माझं एक म्हणणं आहे, ही सगळी सृष्टी आहे ना एखाद्या व्यक्तीपासून निर्मित नाही झाली आहे. प्रकृती ही जी मृत प्रकृती आहे, जड प्रकृती आहे, या प्रकृतीमध्ये प्राण नाही आहे, या टेबलमध्ये प्राण नाही आहे. तर म्हणतात या जड प्रकृतीतून सर्व काही निर्माण झालं आहे, आणि या जड प्रकृतीतून ज्याला स्वतःला प्राण नाही आहे, आपण प्राणी सगळे जीवजंतू निर्माण झालो आहोत. म्हणजे मृत स्रोतातून जिवंत प्राणी निर्माण झाले. याचा अर्थ असा की 2 दगड जर आपण जवळ ठेवले तर 40 वर्षांनी का होईना किंवा 400 वर्षांनी का होईना त्यातून तिसरा दगड निर्माण होणार. कधी पण 2 दगड जर ठेवले तिसरा दगड कधीच निर्माण, कारण दोघांमध्ये प्राण नाही आहे. पण आज
सर्वसाधारण व्यक्तीला जर विचारलं की हे संपूर्ण विश्व कसं निर्माण झालं, तर तो म्हणतो प्रकृतीतून निर्माण झालं. आणि प्रकृतीला स्वतःला प्राण नाही. म्हणून प्राण हा नेहमी एक जिवंत व्यक्तीकडून दिला जातो. वडील जिवंत पाहिजेत, आई जिवंत पाहिजे. ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका मुलाला जन्म देतात. वडील जर मृत्युमुखी असतील, पत्नी जिवंत असेल, शक्य नाही. दोन्ही जिवंत पाहिजेत, तेव्हा एक तिसरा जीव जन्माला येतो. पण या संपूर्ण सृष्टीला जेवढे प्राणी आहेत, पशु पक्षी इत्यादी आहेत, ते सगळे कुठून निर्माण झाले? जड प्रकृतीतून, जिला स्वतःला प्राण नाही आहे. त्याला म्हणतात मायया अपहरित ज्ञान. त्यांची बुद्धी आहे, खूप सुशिक्षित आहेत, सायंटिस्ट आहेत, पण मायाने भ्रमाने त्यांच्या बुद्धीचं अपहरण केलं आहे. आणि चौथी श्रेणी श्रीकृष्ण म्हणतात आसुरम भावम आश्रित. आसुरम भावम आश्रित म्हणजे ज्या प्रकारे जरासंधाने श्रीकृष्णांवर वार केले. किती वेळा वार केले जरासंधाने? 17 वेळा मथुरेवर आक्रमण केलं. किती अक्षौहिणी सेना होती? 23 अक्षौहिणी सेना. महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांची 11 अक्षौहिणी सेना होती आणि पांडवांची 7 होती. टोटल 18 आहे. आणि जरासंधाने 17 वेळा 23 अक्षौहिणी सेनाने केवळ कृष्ण आणि बलराम 2 मुलं होती. या 2 मुलांशी प्रॉब्लेम होता जरासंधाला. 23 अक्षौहिणी सेना घेऊन मथुरेवर त्यांनी आक्रमण केलं. तर श्रीकृष्ण म्हणतात आसुरम भावम आश्रित म्हणजे काय? खूप बुद्धिमान लोक आहेत. ज्या प्रकारे जरासंधाने माझ्या या दिव्य शरीरावर आक्रमण केलं. माझे भक्त गोड तुझे रूप गोड तुझे नाम, अमृताहून गोड देवा नाम तुझे. बरोबर? साधू महात्मे म्हणतायत गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. श्रीकृष्ण तुम्ही कसे उभे राहत आहो? गुडघ्याला एकदा डाव्या पायाच्या समोर असा उजवा पाय ठेवतात, त्याच्यानंतर गुडघ्याच्या इथे एकदा वागतात, नंतर कमरेच्या इथे एकदा वागतात आणि पुढे मानेच्या इकडे. हे असं जे उभे राहतं ना, हे विलक्षण आहे उभं राहणं. असं कधी कोणाला बघितलं नाही असं उभं राहताना. अगदी नारायण नरसिंह रामचंद्र पण तसे गोड उभे नाही राहत. आणि तसे गोड उभे राहून जेव्हा बासुरी वाजवतात पूर्ण जगाला सर्व आकर्षयती इति कृष्ण, पूर्ण जगाला आकर्षित करतात. तर श्रीकृष्ण म्हणतात माझ्या या गोड सर्व आकर्षक रूपाला पण जरासंधाच्या डोळ्यांमध्ये इतका द्वेष आहे की या गोड रूपाला बघण्यासाठी लोक आसुसलेले आहेत. या गोड रूपाला दर्शन करण्यासाठी 15 लाख वारकरी दरवर्षी बिना जाहिरातीने आपल्या घरून अनवाणी चालत जातात पंढरपूरला. का? तर दर्शन होईल. आणि अनेकांना त्याच्यामध्ये एवढी समजूत असते की कदाचित विठ्ठलाचं दर्शन नाही होणार, आपण केवळ त्या चक्राचं दर्शन करू आणि परत येऊ. ज्या गोड रूपासाठी अनेक वारकरी, लाखो वारकरी आज 5000 वर्षानंतर कलियुगामध्ये अनवाणी चालायला तयार आहेत, त्या गोड रूपाला पण कारण डोळ्यांमध्ये द्वेष होता जरासंधाने आक्रमण केलं. तर श्रीकृष्ण म्हणतायत तशाच प्रकारे आसुरम भावम आश्रिता म्हणजे ज्यांच्या डोळ्यांमध्ये द्वेष आहे आणि जे माझ्या या दिव्य रूपाला म्हणतात हे जे रूप आहे ना, हे खोटं रूप आहे. परम सत्य हे गुणहीन आहे, निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार ब्रह्म, निर्गुण निराकार ईश्वर हे म्हणण्यासाठी शास्त्रांमध्ये किती पोच पाहिजे, शास्त्रांमध्ये किती शास्त्र वाचलेले पाहिजे. ज्यांनी शास्त्र कधी हातात नाही घेतले तो या शब्दांवर कधी बोलत नाही. निर्गुण निराकार ब्रह्म हे तोंडातूनच निघत, त्याला माहितीच नाही निर्गुण निराकार काय आहे. तो म्हणतो परमेश्वरच नाही आहे, तो नास्तिक असतो. पण जो व्यक्ती म्हणतो नाही 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 नास्तिक नाही आहे, आस्तिक आहे, स्रोत आहे काहीतरी, पण तो स्रोत कोण आहे माहिती आहे? तो स्रोत आहे केवळ एक शक्ती आहे, ती एक चेतना आहे. त्याच्यामध्ये गुण नाही, त्याला रूप नाही, तिला कान नाही, तिला मुख नाही, तिला डोळे नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात हा जो आहे ना व्यक्ती, हा सगळ्यात भयंकर व्यक्ती आहे. का? कारण हा कधी कधी छान दाढी असते, याला छान लांब केस असतात, यांनी अनेक वेळा भगवे कपडे घातलेले असतात. म्हणून नास्तिकवादासमोर जाऊन आपण गीता ऐकत नाही, पण अनेक वेळा असं शक्य आहे की लांब दाढी, खोल आवाज, सुंदर कीर्तन करणारे साधू असू शकतात आणि शेवटी पूर्ण कृष्णलीला सांगून झाल्यानंतर म्हणतात हे जे श्रीकृष्ण आहेत ना, यांचं शरीर आहे हे सगुण साकार आहे.
पण खरं जे परमसत्य आहे हे निर्गुण आणि निराकार असतं. म्हणून हे जे श्रीकृष्ण तुमच्या समोर दिसत आहेत हे परमसत्य नव्हेत. श्रीकृष्ण म्हणतात, याला म्हणतात आसुरम भावम आश्रित, की माझ्या या दिव्य सच्चिदानंद रूपाला ते निर्गुण निराकार कसं म्हणू शकतात. आपल्याला आकार आहे, आपल्यामध्ये काही गुण आहेत. तर कधी आपण लहान मुलाला बघतो, लहान मुलगा छान गात असेल, लहानशा वयी 3-4 वर्षाच्या वयी जर गात असेल तर आपण म्हणू याची आई गाते का, याचे वडील छान गातात का. जर लहानशी मुलगी आहे खूप छान नृत्य करत असेल तर आपण म्हणतो यांची आई डान्सर आहे का, यांची आई वडील नाचतात का. छान हँडरायटिंग असेल तर आपण विचारतो आईने शिकवलं का, वडिलांनी शिकवलं का. लहानशी मुलगी असेल, छान स्वयंपाक करून छोटंसं काहीतरी पदार्थ ठेवला तर आईने शिकवलं का. साधारण आहे की मुलांमध्ये गुण आई किंवा वडिलांकडून येतात. आपलं हे जे रूप आहे एवढं सुंदर रूप आहे, एकमेकांना आपण आकर्षक करतो, पण बघा किती द्वेष आहे परमेश्वराप्रती. मला रूप आहे, माझ्याकडे गुण आहेत, पण माझा स्रोत माझे जे वडील आहेत त्यांना रूप नाही आहे, त्यांच्यामध्ये गुण नाहीत. निर्गुण आणि निराकार आहे ब्रह्म. आणि या उलट श्रीकृष्ण म्हणतात चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतीनो अर्जुन. तर दुष्कृतींबद्दल आपण चर्चा केली. आणि सुकृती कोण आहेत. सुकृती खूप बुद्धिमान आहेत. दुष्कृती पण खूप बुद्धिमान होते, पण मी त्याची व्याख्या काय केली. दुष्कृतीनं म्हणजे खूप बुद्धिमान आहेत पण दिशाहीन आहेत, चुकीच्या दिशेने आपली बुद्धी लावत आहेत, चुकीच्या दिशेने आपली श्रवण शक्ती. कादंबऱ्या ऐकतायत पण व्यास ऋषींनी आणि वाल्मिकी ऋषींनी दिलेली कादंबरी नाही ऐकणार कधी. तुकाराम महाराजांनी ज्या कादंबरीची आपल्याला शिफारस केली ती नाही ऐकणार. आणि सुकृतीनं कोण आहेत. सुकृतीने पण खूप प्रयत्नशील आहेत. सुकृतीनं व्यक्ती आहेत, ते पण खूप मेहनती व्यक्ती आहेत, पण ते दिशा स्वीकार करतात. ते म्हणतात माझी दिशा मी नाही स्वीकार करणार, मी नाही ठरवणार, माझी दिशा मी व्यास ऋषींना विचारणार. व्यास ऋषी तुम्ही सांगा कुठली दिशा. ते म्हणतात तू जो कोणी असशील, तू जे काही असशील ते तू ना श्रीकृष्णांसाठी कर. यद करोशी यद अश्नासी यद जुहोशी यद ददासी यद तपस्यसी तू कौंतेय तद कुरुष्व मदर्पणम. हे अर्जुना, तू जे काही खाशील, जे काही गाशील, जे काही करशील, जी काही तपस्या करशील, जी काही पूजा अर्चना करशील ते सगळं माझ्या प्रित्यर्थ कर. म्हणून 4 प्रकारचे सुकृतीनं लोक आहेत. कोण आहेत ते. तर म्हणतात आर्त. आर्त म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये काही कष्ट असतात, ज्याच्या जीवनामध्ये कधी काही कठीण प्रसंग येतात, पण त्याला व्यास ऋषींनी दिलेली दिशा आठवते. ते म्हणतात जेव्हा पण कष्ट येतील, कधी आपल्या जीवनात कष्ट आले ना, 2 त्याचे प्रतिसाद आपण देऊ शकतो. एक म्हणजे चिडचिड निर्माण होते. जर परमेश्वर आहे मग माझ्या जीवनामध्ये हे कष्ट कसे काय आले. पण त्याच्या आधी जेव्हा सुख आले होते तेव्हा हा प्रश्न कधीच विचारला नाही. हिंदी सिनेमामध्ये जेवढे काही मी सिनेमा पूर्वी बघितले होते तेव्हा बघितलं होतं की जेव्हा त्या हिरो मुख्य अभिनेत्याच्या जीवनामध्ये जेव्हा खूप कष्ट वाईट दिवस येतात तेव्हा तो मंदिरात जातो आणि असा बोट धरतो आणि म्हणतो तूने मेरे साथ ऐसा क्यों किया. पण त्याला अर्ध्या तासाआधी जेव्हा प्रेयसी भेटते आणि ती प्रेयसी 100 मुलांमध्ये त्याच्याशी लग्न करते किंवा त्याच्याशी लग्न करण्यासाठी आई वडिलांशी भांडते, तेव्हा तो कधीच मंदिरात जात नाही. म्हणून तूने मेरे साथ ऐसा क्यों किया. मी का 100 मुलं आहेत अजून कॉलेजमध्ये, पण ही सुंदर मुलगी माझ्यासोबतच काय येते. तर म्हणून माझ्या जीवनात जे काही चांगलं होतं माझ्यामुळे, पण जे काही चुकीचं घडलं ते त्याच्यामुळे. हा नियम कोणी ठरवला आणि कसा ठरवला आणि तो आपण स्वीकार कसा केला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. वीज कापली तर कोणाचा दोष आहे. विजेच्या बोर्डचा, MSEBचा बोर्ड. आणि जेव्हा वीज मी अनियंत्रित वापरत होतो आणि त्याचं कधी बिल नाही भरलं तर काय माहिती, माझ्यासाठीच पाठवली होती ना वीज. वीज तुमच्यासाठी पाठवली आहे पण त्याचं बिल भरा, बरोबर आहे ना. तर तसं श्रीकृष्ण म्हणतात की कधी कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येते तेव्हा 2 आपण त्याला प्रतिसाद देऊ शकतो. एक म्हणजे चिडचिड करू शकतो आणि म्हणू शकतो माझ्या जीवनात असे दुःख आले, याचा अर्थ परमेश्वर नाहीत. आणि दुसरं आपण असं ठरवू शकतो माझ्या जीवनात दुःख आलेत याचा अर्थ परमेश्वरांना मला काहीतरी सुचवायचं आहे.
जेव्हा आपण काहीतरी स्वयंपाक करतो, चपाती भाजतो, तेव्हा असं हाताने त्या चपातीला असं उलटं करायला लागतं. आणि जेव्हा हाताने असं करतो, थोडं जर लक्ष नसेल तर हे जे बोट आहेत हे कधी कधी ते तव्याला स्पर्श करतात. आणि जेव्हा तव्याला स्पर्श करतात तेव्हा चटका बसतो. आणि चटका बसतो तो आपल्यासाठी चांगला असतो, कारण लगेच आपण बोट काढून घेतो. जर तिथे स्पर्शशक्ती नसेल तर आपलं बोट तिथे राहील आणि पूर्ण हे बोट जळू शकतं. तर म्हणून तो जो चटका बसतो तो पटकन आपण बोट काढून घेतो. आणि लक्षात येतं की चुकीच्या ठिकाणी मी चपातीवर बोट लावायला पाहिजे होते, तव्यावर बोट लावलं. म्हणून चटके जे बसतात आपल्याला स्वयंपाक करताना ते आपल्यासाठी चांगले आहेत. आपलं जो दुर्लक्ष आहे ना स्वयंपाक करताना, आपण कदाचित व्याकुळ असू, काहीतरी दुसराच विचार करत असू, त्या दुसऱ्या विचारामध्ये स्वयंपाक जर करायला गेले आणि 2-3 जर चटके बसले तर मग आपल्याला लक्षात येतं पुढच्या वेळेस असं नाही करू शकत. पुढच्या वेळेस परत दुर्लक्ष केलं तर अजून चटके बसतील. भांडं उचलताना जेव्हा खाली ठेवतो तेव्हा कापड घ्यायला लागतं. ते कापड जर चुकीने सरकलं आणि हाताला जर भांडं लागलं तर मग संपलं. तर ते बरोबर धरायला लागतं कापड, तरच ते भांडं उचलून खाली ठेवू शकतो. तसं परमेश्वर पण आपल्याला कधी कधी जीवनामध्ये चटके देतात. आणि त्या चटक्यांनी चीड नाही यायला पाहिजे, कारण ते भांडं कोणी धरलं? आपणच. कधी रात्री झोपताना आपण सकाळचा अलार्म लावला आणि तो 4:30 वाजता वाजला तर कधी कधी चिडचिड होते. कोणी लावला हा अलार्म? मग आपण बाजूला विचारतो कोणी लावला अलार्म? तुम्हीच लावला होता ना परवा. तुम्हाला परवा माहिती आहे ना कंपनीत बोलवतो लवकर 6 वाजता, त्यासाठी लावला होता. आणि तो तुम्ही एकाच दिवसाचं लावायचं विसरले. मोबाईलमध्ये जर अलार्म लावला तो रोज वाजतो, तो रिपीट होतो. मग ते सांगायला लागतं ओनली मंडे, ओनली ट्यूजडे, ओनली संडे, जे काही आहे ते तुम्हीच लावलं. अच्छा हो मीच लावलं होतं. नाही, मग तेव्हा चिडचिड कोणावर करणार? आपणच विसरभोळे, आपणच दुर्लक्ष करतोय, आपणच चेतन नाही होत आपण. एक असतं जगणं आणि एक असतं जीवन जगणं. सो आपण अस्तित्वात आहोत, पण आपली चेतना ना जे आपण काम करतोय, जे काही करतोय तिथे नसते. शरीर आणि मन आपलं वेगवेगळं आहे. म्हणून परमेश्वर काय करतात, कधी कधी आपल्याला चटके देतात. आणि त्या चटक्यांना आपण बघू शकतो हा मला सतर्क होण्यासाठी एक चेतावणी होते. मी दुर्लक्ष करून माझं जीवन जगतोय, माझे नातेसंबंध मी नीट काळजी घेत नाही आहे त्याची, मी कोणाशीही कसंही बोलतोय, मी परमेश्वरासमोर येतोय, गोड तुझे रूप गोड तुझे नाम आहे, पण इथे येऊन मला 2 मिनिटं झाजले तर असे पाय दुखायला लागतात. ज्या परमेश्वराचं दर्शन जर भागवत आपण वाचलं, द्वारकेमध्ये श्रीकृष्ण जेव्हा होते तेव्हा अर्जुन एकदा भेटायला आले त्यांना. आणि जेव्हा अर्जुन तिथे भेटायला आले तेव्हा तिथे एक ब्राह्मण आले आणि हाय हाय जोरात ओरडायला लागले. काय झालं रे तुला? म्हणे माझ्या पत्नीने एका बाळाला जन्म दिला आणि तो बाळ 2 क्षणांमध्ये शरीर सोडलं, त्याने मरण पावला तो. तर म्हणतात द्वारकाधीश श्रीकृष्णांसारखे श्रेष्ठ राजा असताना जर बाळ आपल्या वडिलांच्या आधी प्राण सोडतंय, ही किती चुकीची गोष्ट आहे. चांगली सत्ता म्हणजे काय, इतकं श्रेष्ठ नियोजन आहे की वडील नेहमी मुलाच्या आधी जाणार. पिढी, मुलगा जर वडिलांच्या आधी गेला म्हणजे नियोजनामध्ये गडबड आहे. तर त्यांनी तो आरोप केला द्वारकाधीशांवर. द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणाले काळजी करू नकोस, चुकीने झालं असेल असं, मी तुला आश्वासन देतो पुढच्या वेळेस नाही होणार. पुढच्या वेळेस परत त्यांनी बाळाला जन्म दिला, तो बाळ पण मरण पावला. तो म्हणाला तू पण खोटा, तुझे शब्द पण खोटे, तुझं आश्वासन पण खोटं. तेव्हा अर्जुन होते तिथे. अर्जुन म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही श्रीकृष्णांना काही बोलू नका, यावेळेस मी स्वतः पहाऱ्या करणार तुमच्याकडे. 3ऱ्या मुलाला जन्म द्या, मी बघतो काय होतं ते. अर्जुन गांडीवधारी अर्जुन, महादेवाला त्यांनी युद्धामध्ये पराजय दिलाय, शंकराला. ते अर्जुन तिथे उपस्थित होते आणि बघतायत कोण येत आहे बाळाला गेला. 3रा बाळ जन्म घेतला ना, तो मरण नाही पावला, तो अदृश्य झाला. तो परत ब्राह्मण म्हणाला माझं किती दुर्दैव की कृष्णावर आधी विश्वास केला आणि नंतर आता कृष्णाच्या मित्रावर विश्वास केला. तेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणतात हे चाललंय काय, मी असताना बाळ मरण पावतोय, अर्जुन असताना बाळ अदृश्य होते, म्हणजे काय, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठे ते बाळ असेल ते शोधून काढूया. श्रीकृष्णांनी रथ काढला, श्रीकृष्ण आणि अर्जुन निघाले, पूर्ण ब्रह्मांडाला शोधून काढलं, कुठेच बाळ नाही. श्रीकृष्ण म्हणतात 1 मिनिट,
या ब्रह्मांडात जर बाळ नाही आहे, आपण ब्रह्मांडाच्या बाहेर जाऊ. आपण जाऊ शकत नाही, श्रीकृष्ण जाऊ शकतात. तर श्रीकृष्णांच्या रथाला श्रीकृष्णांनी समोर सुदर्शन चक्र ठेवलं आणि सुदर्शन चक्र प्रकाश करून समोर जे काही जो अंड आहे ना, ब्रह्म अंड, तर त्याचा जो शेल, बाहेरचा जो कवच आहे, त्याला भेदून सुदर्शन चक्र जात होतं आणि त्याच्या पाठीमागे श्रीकृष्णांचा रथ. या ब्रह्मांडाच्या पलीकडे एक महाविष्णू आहेत. महाविष्णू त्यांना का म्हणतात? कारण ते खूप मोठे आहेत. आणि ते किती मोठे आहेत की त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड निर्माण होतं. त्यांचा श्वासोश्वास जेव्हा होतो तेव्हा, तर जेव्हा श्वास सोडतात तेव्हा ब्रह्मांड निर्माण होतो, काही क्षणांसाठी राहतो, आणि जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा तो ब्रह्मांड आतमध्ये जातो. ते एवढे मोठे जे महाविष्णू आहेत त्यांच्यापर्यंत पोचले ब्रह्मांडाच्या बाहेर. आणि तिथे जाऊन ते महाविष्णू श्रीकृष्णांना नमस्कार करतात आणि म्हणतात, नमस्कार, खूप खूप धन्यवाद तुम्ही आले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तुझ्याकडे बाळ आहे का? कारण ब्रह्मांडामध्ये बघितलं नाही तर ब्रह्मांडाच्या बाहेर आहे का? म्हणजे हो. मग तू का चोरलंस? या बाळाला का चोरलंस? त्यामुळे नाही, मला तुमचे दर्शन घ्यायचे होते. आणि मला एक माहिती आहे, श्रीकृष्णांना त्रास दिला तर श्रीकृष्ण सहन करतात. 11 वर्ष सहन केला. कंस राजाने दररोज सकाळ दुपार संध्याकाळ पूर्ण अशी लिस्ट घेतली होती, तू सकाळी जा, तू दुपारी जा, तू संध्याकाळी जा. एवढ्या राक्षसांना पाठवलं. श्रीकृष्णाने त्या सर्व राक्षसांना मारलं, पण कधी मामावर मारहाण नाही केली. श्रीकृष्णांनी कधी एक रथ बोलून मथुरेला गेला आणि मारलं मामाला असं नाही. सहन करतायत, नाही आज एकाला पाठवलं ठीक आहे, आज एकाला पाठवलं ठीक आहे. त्यांना कंसानी मथुरेला बोलवलं कुस्तीसाठी. तिथे पण चाणूर आणि मुष्टिकनी कृष्ण आणि बलरामाशी युद्ध केलं. तिथे ते चाणूर आणि मुष्टिकला पण श्रीकृष्ण आणि बलरामांनी मारलं. तेव्हाही कंसाला नाही मारलं. कंसाला केव्हा मारलं? कंसाने बघितलं की मी आजपर्यंत 11 वर्ष प्रयत्न केला कृष्णाला रोज मारायचा, हा कधीही मरण नाही पावला. यांनी सगळ्यांना सद्गती दिली. आता मी इथे चाणूर आणि मुष्टिकला बोलवलं, त्यांच्याशी युद्ध करायला लावलं, त्याच्यामध्ये पण कृष्ण आणि बलराम जिंकले. फ्रस्ट्रेशन झालं, चिडचिड झाली. माझा एक एक जो मी प्लॅन करतोय ते सगळं नष्ट होत आहे. मधूनच कंसराजा असा तो वर बसला होता, रणांगणामध्ये नव्हता बसला, वर बसला होता. तिथून उठला आणि म्हणाला, नंद महाराज आणि वसुदेव इथे तुरुंगात आहेत. नंद महाराज बाहेर होते आणि वसुदेव आणि देवकी तुरुंगात होते. वसुदेव आणि देवकीला मारून टाका आणि नंद महाराजांना पण मारून टाका, आणि वृंदावन जे गाव आहे तिथून आलाय हा मुलगा, त्याला उद्ध्वस्त करा. ज्या क्षणी कंसानी हे बोलला, वृंदावनाला उद्ध्वस्त करा, नंद महाराजांना मारा, देवकी आणि वसुदेव तुरुंगात त्यांना ठार मारा. श्रीकृष्णाने त्याच्याकडे बघितलं, एक उडी मारली, त्याला धरलं, त्याला खाली खेचलं, त्याच्या छातीवर बसून त्याला मारलं. 11 वर्ष सहन केलं श्रीकृष्णाने. का? वडिलांना कधी कधी मुलं लात मारतात ना, कधी खोटं बोलतात, कधी घरात काही काही भांडणं करतात. वडिलांना त्याचं कधी काही वाईट नाही वाटत, ठीक आहे लहान आहे, मोठा होईल म्हणून. तसं श्रीकृष्ण म्हणतात, पिताह मत्स्य जगतो माता धाता पितामा. श्रीकृष्ण म्हणतात, मी पिता आहे, सर्व योनिषु कौंतेय अहम बीज प्रदा पिता. मी तुम्हा सर्वांचा पिता आहे. कधी कधी मुलगी आपल्या वडिलांशी खोटं बोलते, कधी कधी मुलगी वडिलांबद्दल काही. तर आपण जेव्हा वडिलांचा तिरस्कार करतो, जेव्हा आपण वडिलांच्या विरुद्ध बोलतोय, तर श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे मुलगा आहे, मुलगी आहे. श्रीकृष्णांना राग कधी आला? श्रीकृष्णांना ते असह्य कधी झालं? जेव्हा कंसाने श्रीकृष्णांवर हल्ला नाही केला, जेव्हा नंद महाराज वसुदेव आणि देवकीवर हल्ला बोलले, केला नाही, फक्त उच्चारण केलं की यांना मारा. श्रीकृष्ण, दिस इज टू मच, हे मी सहन नाही करणार, आणि लगेच कंसाला त्यात क्षण मारून टाकलं. रामचंद्र आणि रावणाच्या युद्धामध्ये पण जर बघितलं तर रावणाचं आणि रामचंद्राचं एक युद्ध झालंय. तेव्हा नाही मारलं रावणाला. त्या युद्धामध्ये रावण पूर्णपणे हरला आणि त्याला लक्षात आलं की मी जे ऐकलं होतं की रामासमोर मी समर्पण करायला पाहिजे ते मी ऐकलं नाही, पण आता मी निशस्त्र आहे, आता मी काय करू. तेव्हा रावणाने अदृश्य वगैरे होऊन तिथून पळून गेला. रामचंद्रांनी मारलं नाही त्याला. का? मुलगा आहे. कधी कधी असतं उद्धटपणा असतो मुलांमध्ये, आपल्याच घरच्या आपल्याच मुलांमध्ये उद्धटपणा असतो, तर काय करणार. तसं श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांकडे बघतायत आणि म्हणतायत ठीक आहे माफ करूया. पण जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या प्रिय भक्तांना, जेव्हा श्रीकृष्णांना जे प्रिय त्यांना त्रास देतो, तिथून आपलं पतन सुरू होतं.
म्हणून जशा प्रकारे श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णांची पूजा करणं हा एक मार्ग आहे, आणि दुसरं म्हणजे त्यांना जे प्रिय आहेत त्यांची पूजा करणं आहे. तर शंकरजी पार्वती उमा देवीला काय म्हणतात? आराधनानाम सर्वेशाम विष्णोर आराधनाम परम. हे उमा, सर्व आराधना सर्व पूजांमध्ये विष्णू आराधना परम. तस्मात परतरम देवी तदीयानाम समर्चनम. तस्मात परतरम देवी, पण त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ काय? तदीयानाम समर्चनम. जे त्यांच्याशी संबंध ठेवतात त्यांची समर्चनम, त्यांची पूजा करणं. म्हणून श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं असेल तर श्रीकृष्णांची पूजा करा, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मार्ग आहे वैष्णवांची पूजा करा. आपण रोज प्रयत्न करतो श्रील प्रभुपादांची पूजा करायला. उद्या रविवार आहे, आपणा सर्वांना विनंती आहे, उद्या सकाळी मंगल आरतीमध्ये येऊ शकता. आधी श्रीकृष्णांची पूजा करूया 5:30 वाजता, आणि नंतर 7:45ला श्रील प्रभुपादांची पूजा करतो आपण. तर या मंगल आरतीला पण येऊ शकता आणि प्रभुपादांच्या गुरुपूजेला पण येऊ शकता. तेव्हा ती पूजा सम अर्चनम, सम्यक रूपेण अर्चनम. संकीर्तन म्हणजे सम्यक रूपेण कीर्तनम. पूर्ण कीर्तन कधी होतं? जेव्हा परमेश्वराची पूजा करतो आणि त्यांच्या प्रतिनिधींची पूजा करतो आपण. तर श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ त्यांच्या प्रिय भक्तांची पूजा आहे. तसंच श्रीकृष्णांना त्रास देण्यापेक्षा श्रेष्ठ त्रास काय आहे? श्रीकृष्णांचे जे प्रिय भक्त त्यांना त्रास. तर म्हणून आर्त म्हणजे असा व्यक्ती जो म्हणतो सुकृतीनं येतो, तो खूप प्रयत्नशील आहे, पण त्यांनी दिशा काय ठरवली आहे? व्यास ऋषींनी दिलेली दिशा ठरवली आहे. तर तो म्हणतो माझ्या जीवनामध्ये जे कष्ट होत आहेत ते मला चटक्यांसारखे आहेत. म्हणून जे रूप बघण्यासाठी महाविष्णूंनी प्रयत्न केले आणि महाविष्णू म्हणतायत मला पण श्रीकृष्णांचं दर्शन होत नाही, ते श्रीकृष्ण आपल्यासमोर इथे उपस्थित आहेत, पण आपल्याला ती भावना नाही आहे. म्हणून ती भावना आपण ज्यांच्याकडे ती भावना आहे त्यांच्याकडून शिकू शकतो की श्रीकृष्णांच्या समोर इथे येऊन काय मागावं, काय प्रार्थना करावी. कीर्तनामध्ये जेव्हा आपण नृत्य करतो तेव्हा कसं नृत्य करावं. फक्त हात पाय आहेत म्हणून हात कसेही करावे आणि पाय कसे, त्याला नृत्य नाही म्हणत. त्याला म्हणतात हातवारे करणं. नृत्य कसं करायचं? परमेश्वराच्या आनंदासाठी. प्रसाद कसा स्वीकारायचा? परमेश्वराच्या आनंदासाठी. प्रवचनामध्ये कसं बसायचं? परमेश्वराच्या आनंदासाठी. वैष्णवांशी कसं वागायचं? परमेश्वराच्या आनंदासाठी. हे शिकणं, हे प्रशिक्षण घेणं हे वैष्णवाचं कर्तव्य आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये कोणी अशी मुलं असतात जी नावासाठी तिथे बसलेली असतात. तू का आला रे शाळेत? आई वडिलांनी जबरदस्ती केली, काय करणार आता, मला तर घरीच गोट्या खेळायच्या होत्या. तसं परमेश्वर आपल्याबद्दल बोलू नयेत. तर आपण या शाळेत आलो आहोत, शिक्षक तिथे बसलेले आहेत, त्यांनी आपल्याला त्यांच्या पुस्तकांद्वारे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे, काय करावं काय नाही करावं. हे आपण जर शिकलो आणि आपल्या या मनुष्य जीवनाला जर सार्थक केलं, वैकुंठाचा दरवाजा आपल्यासाठी ओपन आहे. आणि हा वैकुंठाचा दरवाजा समोर ओपन असताना आपल्या हातात चावी दिलेली आहे श्रील प्रभुपादांनी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा महामंत्र आपल्याला दिला आहे. काही शुल्क नाही, काही नाही. सगळ्यांना म्हणतात कृपया हरिनाम घ्या, कृपया हरिनाम घ्या, कृपया हरिनाम घ्या. आणि वैकुंठाच्या दरवाजाची ही किल्ली हातात घ्या आणि सगळेजण राधाकृष्णांची सेवा करा. तर हातात किल्ली घेऊन प्रशिक्षण न स्वीकारता जर आपण ती किल्ली हरवली, गमावली, आपल्यापेक्षा दुर्दैवी व्यक्ती कोण आहे? तर आर्त व्यक्ती म्हणजे कोण? ज्याच्या जीवनामध्ये कधी कधी कष्ट येतात, पण ते कष्ट बघून त्याला भगवंतांप्रती राग नाही येत. तो म्हणतो परमेश्वराने मला वाचवलं, चटक्यामुळे माझा हात भाजला असता पण तो लवकर काढून घेतला. दुसऱ्या प्रकारची जी श्रेणी आहे जी भगवंतांची सेवा करते ती आहे अर्थार्थी. म्हणजे ज्याला जीवनामध्ये एक माहिती असतं की परमेश्वर आहेत ना हे सर्व नियंत्रक आहेत, त्यांच्या हातामध्ये खूप शक्ती आहे. त्यांची जर मी सेवा केली, त्यांना जर मी प्रसन्न केलं तर माझ्या जीवनातले काही जे अडथळे आहेत ते सुटतील. चला त्यांची आपण सेवा करूया. ध्रुव महाराजांची गणना त्याच्यामध्ये होते. ध्रुव महाराज परमेश्वराकडे कशासाठी गेले? स्वतःच्या फायद्यासाठी गेले. पण इकडे तिकडे न जाता, गावच्या सावकाराकडे न जाता ते म्हणाले मी जाईन तर श्रीकृष्णांकडे जाईन, लक्ष्मीपतीकडे जाईन. तर तो त्याचं सौभाग्य सुकृतीनं. तिसरी श्रेणी आहे ते आहे जिज्ञासू.
जिज्ञासू म्हणजे काय चाललंय यांच्या मंदिरामध्ये नेहमी हरे कृष्ण चाललेलं असतं, बघूया तरी काय, एवढं हे लोक कीर्तन करतात आणि एवढे लोक येतात वगैरे, तर काहीतरी असेल, बघू काय. तर जिज्ञासा, कुतूहल, त्यांनी कोणतरी प्रवेश होते, जिज्ञासू. आणि चौथे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे त्यांनी सर्व पुस्तकं वाचली आहेत, त्यांनी संपूर्ण भगवद्गीता वाचली आहे, रामायण वाचले, महाभारत वाचले. आणि त्याला एक लक्षात आलं आहे, या पुस्तकामध्ये अनेक व्यक्ती आहेत, पण हे सगळे व्यक्ती एका व्यक्तीवर अवलंबून आहेत. हे सर्व पांडव किती श्रेष्ठ आहेत, भीम किती श्रेष्ठ आहेत, युधिष्ठिर किती श्रेष्ठ आहेत, अर्जुन किती श्रेष्ठ, पण जेव्हा फसतात तेव्हा श्रीकृष्णांना मागतात, श्रीकृष्ण या परिस्थितीमध्ये काय करायचं रे, आणि श्रीकृष्ण मार्गदर्शन करतात. आणि कौरव आहेत, हे पण खूप बुद्धिमान आहेत, हे पण खूप शक्तिशाली आहेत, पण कारण त्यांनी श्रीकृष्णांचं ऐकलं नाही म्हणून नेहमी फसले. तर या सगळ्या कथांमध्ये अनेक व्यक्ती आहेत आणि अनेक नावं आहेत, पण या सगळ्या नावांमध्ये श्रीकृष्ण हे जे नाव येतं हे असं वर येतं आहे, यांचं आपण ऐकूया. तर ज्ञानी म्हणजे त्यांनी सगळे शास्त्र वाचले आहेत, पण तो ज्ञान वाचून भ्रमित नाही झाला आहे. कधी आपण मॉलमध्ये जातो, कशाला आले तुम्ही, टूथपेस्ट घ्यायला आलो, हा टूथपेस्ट सेक्शन आहे आमचा. ते टूथपेस्टमध्ये पूर्ण असे तिथे 40 ब्रँड आहेत टूथपेस्टचे, विथ फ्लोराईड, विदाऊट फ्लोराईड, नॉन फोमिंग, एक सेन्सोडाईन आहे, नाजूक असतील जबडे तर त्यासाठी आहे, एक हा फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, काही टूथपेस्ट त्याच्यावर असे स्ट्राईप्स येतात, म्हणजे असं ब्रशवर टाकू तेव्हा असे रंगीबेरंगी स्ट्राईप्स येतात, काही प्लेन आहेत. बापरे, हे 40 वेगवेगळी टूथपेस्ट कुठली घ्यायची. लहान मुलगा म्हणतो ज्याचा रंग आकर्षित आहे तो घेतो, ते पिंक कलरची स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे, असं ते ब्रश करताना पण स्ट्रॉबेरीसारखं वाटायला पाहिजे. पत्नी म्हणते ते आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं नीम पाहिजे, कडुलिंबाचा पाला पाहिजे त्याच्यामध्ये, ते दातांसाठी खूप छान असतो. आपले पूर्वज नाही कडुलिंबाच्या याने करायचे, दातून करायचे. तुम्ही खिशाकडे बघताय, कारण ते आयुर्वेदिक टूथपेस्ट महाग असते आणि स्ट्रॉबेरी टूथपेस्ट नक्कीच महाग असते. तुम्ही स्वस्त काहीतरी घ्यायला जाता, ते गोंधळ. बेसिकली जेवढे जास्ती चॉईस असतात, जेवढे जास्ती पर्याय असतात, जर आपण हुशार नसू, जितके जास्ती पर्याय तितका जास्ती गोंधळ. म्हणून बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होय, साधना साध्य श्रेष्ठ ना होय निश्चय. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा पूर्व बंगालमध्ये गेले तेव्हा तिथे तपन मिश्रा म्हणून एक व्यक्ती भेटले त्यांना. त्या तपन मिश्रांनी सर्व शास्त्र वाचून काढले होते, खूप मोठे पंडित होते ते. पण श्री चैतन्य महाप्रभूंना भेटून काय म्हणतात, मी सगळे शास्त्र वाचले पण शास्त्र वाचून निर्णयाला नाही पोचलो. सर्व शास्त्र वाचून हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हा उपवास पण बरोबर आहे, तो उपवास पण बरोबर आहे, मग कुठला उपवास करायचा, कुठल्या दिवशी उपवास करायचा, यांनी यांना मदत केली, त्यांनी त्यांना मदत केली, त्यांनी त्यांना मदत केली, मी आता कोणाची मदत घेऊ. जसं मॉलमध्ये जाऊन भ्रमित होतं तसं तपन मिश्रा म्हणतात, बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होय. तुम्ही मला सांगणार का, हे श्री चैतन्य महाप्रभू सर्व शास्त्रांचा मर्म सांगणार का, सर्व शास्त्रांमधून एक आता शिकवण देणार का. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, सर्व शास्त्रांची एकच शिकवण आहे की श्रीकृष्णांना प्रेम करणे हे साध्य आहे. आणि याची साधना काय आहे तर म्हणतात, परमेश्वराचा नाम जप, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 4 प्रकारचे व्यक्ती आपण बघितले जे परमेश्वराची सेवा नाही करत, आणि 4 प्रकारचे आपण व्यक्ती बघितले जे परमेश्वराची सेवा करतात. त्याच्यामध्ये एका श्रेणीवर आपण अजून खोल चर्चा करूया, आर्त. आर्त या श्रेणीमध्ये एक जे शास्त्रांमध्ये उदाहरण येतं आणि आपल्या जीवनामध्ये अनेक उदाहरणं येतील, ते आहेत गजेंद्र नावाच्या हत्तीचं. तर या ब्रह्मांडामध्ये एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे, आणि त्या त्रिकूट नावाचा पर्वत खूप उंच पर्वत आहे, आणि त्या उंच पर्वतावर एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक तांब्याचं असे हे कूट म्हणजे टोक, शिखर. तसं हे त्रिकूट पर्वत आहे, आणि त्या त्रिकूट पर्वताच्या जवळ एक ऋतुमत म्हणून एक खूप छान गार्डन आहे, आणि त्या गार्डनमध्ये खूप मोठा एक तलाव आहे, आणि त्या तलावामध्ये अनेक कमळाची फुलं आहेत, ज्या फुलांना कधी कधी आपण कमळ म्हणतो, ते ॲक्च्युली असतात वॉटर लिली, पण नाही, हे कमळ आहेत. तर ते कमळाच्या फुलांचा सुगंध, त्या कमळाच्या फुलांचा मकरंद एवढा सुंदर सुगंध आहे. तर त्या सगळ्या परिसरामध्ये एक हत्ती होता, त्याचं नाव होतं गजेंद्र.
हा सर्व हत्तींचा राजा होता. हा जेव्हा चालायचा तेव्हा इतका कंपन व्हायचं की बाकीचे इतर हत्ती पण तिथून पळून जायचे. वाघ, सिंह, अस्वल हे पण सगळे पळून जायचे. एवढा त्याचा दहशत होती त्याची. तर एके दिवशी याला जेव्हा तहान लागली तेव्हा गजेंद्र हा त्या तलावाकडे चालत निघाला आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या पत्नी, अनेक पत्नी होत्या आणि अनेक मुलं. तर वडील असे समोर चालले आहेत, मागे आई आणि मागे मुलं, असे हे लोक पाणी प्यायला चाललेत. गजेंद्र तिथे जेव्हा पोचला तेव्हा समोर एकही प्राणी तिथे उभा नाही राहणार. आणि तेव्हा गजेंद्राने आपल्या सोंडेने तिथून ते निर्मळ शीतल पाणी स्वीकार केलं आणि ते बघून, ते अनुभवून त्याला खूप आनंद झाला. नंतर त्यांनी ते पाणी घेतलं आणि आपल्या संपूर्ण परिवारावर त्यांनी फवारा मारला. स्टाईल स्वतः पण आणि सगळ्यांवर पण. तर शुकदेव गोस्वामी हे पण सगळं सांगतात आपल्याला. आणि त्यानंतर थोडं पाणी, जेव्हा त्याचा पाय असा आतमध्ये होता आणि जेव्हा सगळ्या परिवारावर फवारा वगैरे मारतोय, ते एक अहंकार. तेवढ्यात त्या पाण्यामध्ये एक मगर होती आणि त्या मगरीला हत्तींवर का कोणास ठाऊक राग होता. तिने बघितलं आज हा हत्ती आला, आज याला सोडणार नाही. तर त्या मगरीने समोरचा जो पाय होता त्या हत्तीचा तो धरला आणि एकदम, मगरीचं म्हणतात हा जो जबडा असतो तो एकदा बंद झाला की तो उघडू नाही शकत. आपण खूप शक्ती असते, मगरीची सगळी जी शक्ती आहे ती त्या जबड्यामध्ये. तर त्यांनी धरलं त्याच्या पायाला आणि आता सगळ्यांसमोर अपमानास्पद झालं आहे. वाघ आणि सिंह पण माझ्यासमोर उभे नाही राहत, इतर हत्ती माझ्यासमोर उभे नाही राहत, आणि ही मगर काय आहे. तसंच प्रयत्न केला त्याने, काही झालं नाही. आपल्या सोंडेनी मारायचा प्रयत्न केला, त्या मगरीला काय झालं नाही. अशा प्रकारे हा जो गजेंद्र आहे हा अनेक अनेक वर्षांसाठी तिथे प्रयत्न करत होता त्या मगरीपासून सुटण्यासाठी. पण फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की हत्ती हा जमिनीवरचा प्राणी आहे, म्हणून त्याला जे खाद्यपदार्थ वगैरे लागतात ते जमिनीवर उपलब्ध आहे, आणि मगर ही पाण्यातला प्राणी आहे. म्हणून हा जेव्हा संघर्ष चालू आहे अनेक अनेक वर्ष, तेव्हा मगरीला तिचं जे खाद्यपदार्थ आहे ते मिळत आहे आणि तिच्यासाठीची जी नैसर्गिक परिस्थिती आहे ती पाणी आहे. पण हत्ती एका कृत्रिम परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला खाद्यपदार्थ, त्याला शक्ती नाही मिळत आहे. म्हणून हळूहळू जसा तो संघर्ष चालू आहे, गजेंद्राची शारीरिक शक्ती, त्याची मानसिक शक्ती, कारण आपण जेव्हा कृत्रिम परिस्थितीत असतो तेव्हा आपली मानसिक शक्ती पण थोडी कमी होते. तो आजूबाजूला बघतोय कोणी येईल का मदत करायला मला. तर त्याच्या पत्नींनी आणि त्याच्या मुलांनी मागचे पाय धरून त्याला खेचायचा प्रयत्न केला, पण शक्य नाही झालं त्यांना. तर म्हणून शारीरिक मानसिक दृष्टीने तो कमकुवत होऊ लागला आणि मगरीची ताकद हळूहळू वाढत चालली आहे. असं करत 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 हा थकत चालला आहे आणि त्या मगरीची जी ग्रीप आहे त्याची पूर्ण टाईट होत चालली आहे. अशा प्रकारे अनेक अनेक वर्ष गजेंद्र प्रयत्न करतोय आणि एका क्षणी त्याला हा साक्षात्कार झाला. मी गजेंद्र, माझं या जगामध्ये किती नावलौकिक होतं, सगळेजण माझ्यासमोर नमस्कार करायचे आणि म्हणून मी सगळ्यांना दाखवण्यासाठी मी जेव्हा निघायचो तेव्हा माझ्या पत्नी आणि माझ्या मुलांना पण घेऊन निघायचो. पाणी प्यायला गेलो. परमेश्वर जेव्हा कोणाला नम्र करतात तेव्हा कसं नम्र करतात, कुठे नम्र करतात त्याला, पाणी पिता पिता नम्र केलं त्याला. असं नाही की कुठल्या युद्धामध्ये मैला है ना, कुठल्या मोठ्या युद्धामध्ये जर मरण पावलं तर म्हणजे शूर वीर होते आणि युद्धामध्ये पाणी प्यायला गेला, तिथे त्याला धरलं आणि अनेक अनेक वर्ष त्याला हतबल केलं. बरोबर. त्याला लक्षात आलं की या कठीण प्रसंगी मला माझे परिवारातले लोक वाचवू शकत नाही, मला या समाजातले कोणी लोक वाचवू शकत नाही, आणि कोणासमोर एक छोटीशी ती मगर आहे. त्यामुळे कधी कधी आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा असंही नसतं की आपल्याला त्रास देणारा जो व्यक्ती आहे तो खूप मोठा व्यक्ती आहे, लहानसा कोणतरी असतो तो. पण त्या परिस्थितीमध्ये आपण पूर्णपणे हतबलपणे आपण विचार करतो, हा काही काळ आधी भेटला असं तरी मी डील केलं असतं त्याच्यासोबत आणि नंतर भेटला तर बघूनच घेईन, फक्त या परिस्थितीमध्ये मी काहीच करू शकत नाही, मला धरलं आहे याने. बरोबर. माहिती आहे कोळ्याचं जाळं असतं, तर कोळ्याचं किती साईज असतो, स्पायडर तर छोटासा नाजूकसा असतो तो, त्याचे 5-6 पाय असतात, ते पाय पण कसे असतात नाजूकसे असतात आणि तो छोटासा असतो. बरोबर. तर फुंकर मारली तरी जातो. तो ते जाळं असं करतो
त्याच्यामध्ये अनेक वेळा मोठे मोठे असे किडे असे निरागसपणे असे तिथे येतात, त्याच्यात फसतात आणि जेवढं ते त्यांचे पंख चालवतील तेवढे त्याच्यामध्ये तो चिकट पदार्थ असतो त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये, तो तेवढा फसतो त्याच्यामध्ये. आणि तो जो कोळी आहे तो कधी त्याच्यावर आक्रमण नाही करत. तो काय करतो माहिती आहे, तो त्याच्यामध्ये फसतो ना, मग जेवढं काही पोषण आहे ते 5-6 दिवसांमध्ये समाप्त होतं शरीरातलं आणि मग तो प्राण त्यागतो. तो जो छोटा किडा जो तिथे फसला आहे त्याला खायला नाही मिळालं काही 5-6 दिवसांपासून, मग तो मरण पावतो. मग ते जे शरीर आहे, मृत शरीर आहे, त्याला दिसतं की आता हा हलत नाही आहे, मग त्या मृत शरीरावर येऊन तो कोळी भक्षण करतो. तर जो फसला तो किडा आणि कोळी याचा जर तुम्ही आकार बघितला तर कोळ्याचा आकार काहीच नाही आहे, छोटासा असतो तो, पण तो जाळं असं बनवतो, मोठे मोठे किडे त्याच्यामध्ये फसतात. तसं ही जी मगर आहे दिसायला खूप लहान होती, पण याने या मोठ्या हत्तीला धरलं. आपल्यासमोर हे जे घड्याळ आहे ना, त्या घड्याळाचे 2 काटे आहेत आणि ते 2 काटे दर तासाला असे असतात. समजा 9 वाजलेत, मग हळूहळू असं 9 वाजले समजा, तर हा मिनिट काटा आहे, हा तासाचा काटा आहे. मग हा पण असा फिरत 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 हा असं 10 जवळ जाणार आणि जेव्हा 10ला 10 मिनटं आहेत तेव्हा हे 2 काटे परत एकत्र येतात. मग परत तो क्रॉस करतो, मग परत असा फिरत फिरत 11ला जेव्हा 5 मिनटं आहेत तेव्हा हे 2 काटे परत येतात. बरोबर. तसं आपल्याला पण लक्षात असायला पाहिजे की हे जे 2 काटे आहेत हे पण आपल्या जीवनामध्ये काळाची जी मगर आहे त्याचा जबडा येतो. म्हणून जर आपण बुद्धिमान असू तर आपल्याला गजेंद्रासारखी ती पाण्यातली मगरीची गरज नाही. मगर आहे, हळूहळू हळूहळू ते फसतात. तर कधीही कोणाचाही नंबर लागू शकतो. पण गजेंद्राला ही कथा आपल्याला का सांगतात की गजेंद्राला जेव्हाची ती परिस्थिती झाली तेव्हा त्याला लक्षात आलं मला या क्षणी कोणीही मदत करू शकत नाही, या क्षणी केवळ मला परमेश्वर मदत करू शकतात. आणि त्यांनी सर्व प्रयत्न सोडून परमेश्वराला प्रार्थना अर्पण केल्या. त्यातली एक खूपच सुंदर प्रार्थना आहे त्यांची. म्हणतात माद्रिक प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय. म्हणतात मी एका पशुच्या शरीरात आहोत आणि हत्तीला कसं मानलं जातं, हत्तीला एक मंद बुद्धीचा प्राणी मानलं जातं, तमोगुणी प्राणी मानलं जातं. तर म्हणतात पशुपाश विमोक्षणाय. मी कसा व्यक्ती आहे, प्राण्यांमध्ये पण हुशार प्राणी मानले जातात काही, पण मला एक शरीर कसं मिळालं आहे, जड बुद्धीचं शरीर मिळालं आहे. पण मी एक सांगू का, हे परमेश्वर, मागच्या जन्मी मी एक भक्त होतो. तर पूर्वीच्या जन्मी हे जे गजेंद्र होते हे इंद्रद्युम्न नावाचे राजा होते. दक्षिण भारतामध्ये पंड्या देश होता, तिथले राजा होते. आणि एक दिवशी सर्व आपले कर्तव्य संपन्न करून परमेश्वराचं स्मरण करता करता एका डोंगरावर जाऊन तपस्या करत होते आणि एकटे बसून तिथे परमेश्वराचं ध्यान करतायत. पण परमेश्वराचं ध्यान करता करता शेजारून अगस्त्य ऋषी गेले आणि या अगस्त्य ऋषीला शेजारून जाऊन यांना जाणीव झाली अगस्त्य ऋषी चाललेत. पण विचार काय केला, मी परमेश्वरावर ध्यान करतोय, हे ध्यान तोडून मला अगस्त्य ऋषींना नमस्कार करायची गरज नाही. श्रेष्ठ कोण, जीवात्मा की परमात्मा? परमात्मा. श्रेष्ठ कोण, परमेश्वर की साधारण भक्त? आपण म्हणू परमेश्वर, पण भागवत आपल्याला वारंवार सांगत आहे परमेश्वर आणि वैष्णवांमध्ये वैष्णवांना प्राधान्य द्या. तर हे सर्व कर्तव्य पार करून राजा आहेत. किती श्रेष्ठ राजा असतील ज्यांनी ऐश्वर्याचा त्याग केला आणि परमेश्वरावर ध्यान करतायत आणि एकटे डोंगरावर जाऊन बसले आहेत, म्हणजे तपस्वी आहेत, वैराग्य आहे, साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि तिथे जाऊन असे ध्यानात आहेत. आणि इथून अगस्त्य ऋषी गेले आणि अगस्त्य ऋषीला बघून त्यांनी निष्काळजीपणा केला, दुर्लक्ष केलं, त्यांना नमस्कार नाही केला. अगस्त्य ऋषी म्हणाले तू परमेश्वरावर ध्यान करतोयस पण परमेश्वराच्या प्रतिनिधीला नमस्कार करायची तुझ्यामध्ये बुद्धी नाही, तर तू जड बुद्धी आहे तुझी, तू अजून परमेश्वराला ओळखलं नाहीस. तर म्हणून मी तुला शाप देतो की तू आता एका हत्तीच्या जन्मात घे. पण परमेश्वर कसे आहेत, अशा प्रकारे अगस्त्य ऋषींनी जो शाप दिला त्याच्या आड नाही आले. अगस्त्य ऋषींना सांगितलं नाही त्यांनी, अरे असं नको शाप देऊ त्याला, माझ्यावर ध्यान करत होता तो. परमेश्वर म्हणतात ठीक आहे, यांनी शाप दिला तो स्वीकार करीन मी याच्यासाठी, पण परमेश्वर मदत करायला नेहमी तत्पर आहेत. तर म्हणून त्या गजेंद्राच्या शरीरामध्ये
आधीच प्राण्यांचं शरीर असतं ते अध्यात्मासाठी प्रगत शरीर नाही आहे. त्यामध्ये पण हत्तीचं शरीर म्हणजे मूढ शरीर आहे. त्या शरीरामध्ये पण जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा वेदना निर्माण झाल्या आणि जेव्हा त्याला लक्षात आलं की कोणी आहे का मला वाचवणारं, पूर्वजन्मीच्या प्रार्थना त्याला लक्षात आल्या. पूर्वजन्मी इंद्रद्युम्न महाराजांच्या शरीरामध्ये त्यांनी जी काही भक्ती केली होती ती त्याला लक्षात आली. आपण या जन्मी काही मंत्र जाप करू, आपण या जन्मी काही प्रवचनं ऐकू, आपण या जन्मी काही मंगल आरतीमध्ये समोर उभे राहू, कदाचित आपलं यश नाही मिळणार या जन्मी. पण श्रीकृष्ण काय बघतात, आपण जे काय नाही करू शकलो त्याला नाही बघत, आपण काय केलं ते बघतात. संपूर्ण आयुष्यामध्ये किती मंगल आरती यांनी बुडवल्या ते नाही बघत. 20 वर्ष हा बारामतीत राहत होता, किती मंगल आरती बुडवली यांनी ते नाही बघत. म्हणतात 2 मंगल आरतीला आला. जन्माष्टमी किती बुडवल्या यांनी ते नाही बघत. ते म्हणतात 2 जन्माष्टमीला हा आला. किती प्रवचनांनी याने बुडवलं ते नाही बघत. म्हणतात एका प्रवचनाला ध्यानपूर्वक श्रवण करत होता हा व्यक्ती, किती चांगला भक्त आहे हा. तर म्हणून अगस्त्य ऋषींनी जो शाप दिला त्याला आड नाही आले भगवंत, पण विचार करतायत या हत्तीच्या तमोगुणी शरीरात मी याला मदत करेन. आणि ते जे संस्कार होते की परमेश्वराला स्मरण करायचं. लहानपणी आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले असतील, कधीही काही झालं परमेश्वराला हाक मार, परमेश्वराला हाक मार, परमेश्वराला हाक मार. मी आहे, मी 2 वर्षांसाठी आहे, हे आहे 4 वर्षांसाठी आहेत, परमेश्वर सदैवासाठी आहेत, परमेश्वराला हाक मार. ते संस्कार या कठीण प्रसंगी जेव्हा कोणी त्याला मदत नाही करू शकत तेव्हा ते संस्कार जागृत झाले. 6व्या अध्यायामध्ये पण श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, लभते पौर्वदेहिकम. पूर्व देहातले जे संस्कार आहेत जर ते भक्तीचे संस्कार असतील तर ते जागृत होतात. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, प्रत्येकाने हरे कृष्ण महामंत्र तर बोलायचाच आहे. का? आता आपल्याला भावना नाही आहेत, आता आपल्या मनामध्ये ती आतुरता नाही आहे, पण केवळ आपण जर सत्संगात आलो, दर शनिवारी जर ठरवलं शनिवारच्या सत्संग कार्यक्रमाला मी सोडणार नाही का, सुरुवातीला एक कीर्तन असतं, नंतर काहीतरी सांगतात, त्याच्यानंतर शेवटी एक कीर्तन असतं. त्या कीर्तनामध्ये कारण एवढे सगळेजण जप करतात, एवढे जण सगळे कीर्तन करतात, तर माझ्याकडून पण होतं. उद्या 9ला 5 मिनटं असताना 8:55ला उद्या संध्याकाळी मंदिरात सत्संग कार्यक्रम नाही आहे. तुमच्यातून किती लोक उद्या 8:55ला अशा प्रकारे काहीतरी कथा ऐकत असतील? यूट्यूबवर ऐका, झूमवर ऐका, कुठेही, कशी, ऑनलाईन ऑफलाईन, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, लहान मुलाकडून म्हाताऱ्याकडून कोणाकडून. किती लोक हात वर करा, उद्या 8:45ला पण तुम्ही अशा प्रकारची कुठली तरी कथा ऐकत असणार, किंवा काल 8:45ला ऐकत होते. नाही आहे शक्य प्रभूजी. आपलं कुठे आहे सौभाग्य? नोकरीतून येऊन थकून आंघोळ करून थोडा प्रसाद खाल्ला तर झाला भाऊ. म्हणून गृहस्थ आश्रमाच्या त्या सगळ्या जंजाळामध्ये, या प्रपंचाच्या जंजाळामध्ये जर आपण सत्संग नाही केला, आपण खूप श्रेष्ठ शुद्ध भक्त असू, जसे प्रभुपाद गृहस्थ आश्रमातून होते, तर आपण काही हरिकथा हरिकीर्तन करू. नाहीतर साधारण गृहस्थ आश्रमी व्यक्तीला सत्संगात बसणे म्हणजे खूप मोठं सौभाग्य आहे. हरिकीर्तनात भाग घेणं म्हणजे खूप मोठं सौभाग्य. आणि त्याच्यापेक्षा एक खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्याकडे श्रील प्रभुपादांनी दिलेलं हे मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये न चुकता दर शनिवारी एक सत्संग कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला कीर्तन होतं. आज पण 7:15ला आपण कीर्तन सुरू केलं 7:30पर्यंत. त्याच्यानंतर कथा असते, त्याच्यानंतर परत एक कीर्तन होईल 10-15 मिनटं. त्याच्यानंतर सर्वांसाठी परमेश्वराला अर्पण केलेला महाप्रसाद आहे, विनाशुल्क सगळं काही. विचार करा किती मोठी ही आपल्याला संपत्ती दिली आहे परमेश्वराने. फक्त न चुकता शनिवारी इथे यायचं आहे, कीर्तन ऐकायचं आहे, कथा ऐकायची आहे, पुन्हा एकदा कीर्तनामध्ये भाग घ्यायचा आहे. सगळ्या सोयीसुविधा प्रभुपादांनी आपल्याला करून दिल्या आहेत. आपले आजोबा किती श्रीमंत आहेत. आजोबांनी सगळ्या आध्यात्मिक सोयीसुविधा करून दिल्या आहेत. फक्त नम्रपणे ते स्वीकार करायचं आहे आणि गोंधळ नाही करायचं आहे. जर या 2 गोष्टी जरी केल्या, रस्ता असा ना साफ स्वच्छ आहे राधाकृष्णांच्या चरणांपर्यंत. तर हे गजेंद्र आहेत, यांना खूप कठीण प्रसंगी ते पूर्व संस्कार जागृत झाले आणि म्हणतात, परमेश्वरा आता तूच आहेस मला मदत करणारा. आणि त्यांनी परमेश्वराला स्मरून काही प्रार्थना अर्पण केल्या. आणि त्या सर्व प्रार्थनांमध्ये परमेश्वराचं नाव नाही घेतलं,
त्यांनी परमेश्वराचे गुण सांगितले. तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात, तुम्ही सगळ्यांच्या भावना ऐकता, तुम्हाला सगळ्यांच्या हृदयामध्ये काय चालू आहे ते माहिती असतं, तुम्ही भक्तांना मदत करण्यासाठी कधी आळस नाही करत. अशा प्रकारचे त्यांनी गुणगान केलं. कारण त्यांनी नाव नाही घेतलं तर सगळे आकाशामध्ये सगळे देवी देवता पण उभे होते. तर सगळे एकमेकांकडे बघतायत, कोणाला हाक मारतोय हा, हे कृष्ण, हे विठ्ठला, हे नारायणा म्हटलं तर माहिती आहे कोणाला हाक मारतोय. ते म्हणतात, तुम्ही जे भक्तांना मदत करायला कधीच आळस नाही करत, तुम्ही जे सगळ्यांचे स्रोत आहात, तुम्ही जे सर्वांमध्ये स्थित आहात, तर सगळे एकमेकांकडे बघतायत, कोण नाही. पण जेव्हा ते सर्व गुणगान संपलं तेव्हा सगळ्यांनी हात असे धरले, आम्हाला नाही वाटलं हात, कारण याच्यातले काही गुण मला लागू होतात पण सर्व गुण मला नाही लागू होत. दुसऱ्यांनी पण म्हटलं याच्यातले काही गुण मला लागू होतात, मी खूप शक्तिशाली आहे पण माझ्यामध्ये हा गुण नाही आहे. असं करत करत ते सर्व जी पूर्ण यादी आहे गुणांची ती जेव्हा गेली, सर्व गुण संपन्न केवळ एकच व्यक्ती आहेत, हरी, जे आपल्या दुःखांना हरतात. मग तेव्हा परमेश्वर गरुडावर बसून तिथे लगेच आले. आणि मग गजेंद्राने पण जेव्हा परमेश्वराला बघितलं तेव्हा म्हणतो, पहिल्यांदा त्यांनी नाव घेतलं, नमस्ते नारायणाय अखिल गुरु. तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत त्यांनी नारायणाला बघितलं नाही तेव्हापर्यंत परमेश्वराचं नाव नाही घेतलं, त्यांनी फक्त गुण कीर्तन केलं. पण जेव्हा परमेश्वरला गरुडावर येताना बघितलं तेव्हा त्यांनी एक कमळाचं फूल घेतलं आणि ते कमळाचं फूल परमेश्वरला अर्पण केलं. म्हणजे हे नारायण, तुम्ही अखिल जगताचे गुरु आहात, तुम्हाला मी हे फूल अर्पण करतो. परमेश्वर आले, परमेश्वरने सुदर्शन चक्राने ती जो मगर होती त्या मगरीचं शिरच्छेदन केलं. मग ती मगर कोण होती? मगर एक गंधर्व होते. आणि त्या गंधर्वाने काय केलं, देवल ऋषी म्हणून एक ऋषी आहेत, तर ते देवल ऋषी नदीमध्ये स्नान करत होते आणि डोळे बंद करून ध्यान करतायत, काहीतरी प्रार्थना अर्पण करतायत परमेश्वराला. तर हा जो गंधर्व होता हा काही महिलांसोबत त्याच नदीमध्ये खेळत होता. तर त्याला महिलांसमोर मस्करी करायची होती. तर म्हणतात, या साधूची बघ मी अशी मस्करी करतो, आणि पाण्यात खाली गेले आणि साधूंचे पाय खेचले. तर ते देवल ऋषी जे आहेत ते प्रार्थना करत करत मध्येच पडले. मग त्यांनी बघितलं कोण आहे, तर हा गंधर्व आहे. म्हणतो, तुला असं पाण्यातून खाली जाऊन ऋषीमुनींची अवहेलना करण्याची इच्छा आहे ना, तुला मी शाप देतो, तू मगर होशील म्हणून तो मगर होता. आणि त्या मगरीला परमेश्वराने सुदर्शन चक्राने शिरच्छेदन करून त्याला मुक्त केलं. लगेच त्याचं ते गंधर्वाचं खूप सुंदर आकर्षक शरीर तिथे निर्माण झालं आणि तो परत गंधर्व लोकी गेला. पण याचं काय झालं, गजेंद्राचं, परमेश्वराने त्याला स्पर्श केला. आणि कारण परमेश्वराने त्याला स्पर्श केला, गजेंद्राचं जे मूळ आत्म्याचं जे रूप होतं, ते गजेंद्राचं ते भौतिक रूप आहे, तर त्याला ते मूळ आध्यात्मिक शरीर मिळालं आणि त्याला सारूप्य मुक्ती मिळाली. 5 प्रकारच्या मुक्ती असतात, सारूप्य, सालोक्य, सार्ष्टी, सामिप्य आणि सायुज्य. तर सारूप्य मूर्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे परमेश्वराचं जे रूप आहे ना तितकं सुंदर रूप आपल्याला मिळतं, त्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. समजा आपल्याला आणि परमेश्वराला वैकुंठात कोणी बघितलं तर त्यांना थोडं हे कृष्ण की हे कृष्ण दिसायला पूर्ण समान. परमेश्वराने गजेंद्राला सारूप्य मुक्ती दिली आणि त्याला गरुडावर बसवलं आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले. तर हा एक साधारण गजेंद्रासारखा हत्ती आहे ज्याला परमेश्वराने सारूप्य मुक्ती दिली आणि एका अर्थाने अगस्त्य ऋषींद्वारे शापित आहे. पण त्याचं सौभाग्य काय, पूर्वजन्मी त्यांनी परमेश्वराला खूप प्रार्थना अर्पण केल्या होत्या आणि त्या प्रार्थना जर उथळ जर अर्पण केल्या असत्या, जर ते आपल्या हृदयावर त्याचे संस्कार नसते तर या जन्मी, हत्तीच्या जन्मी, त्या कठीण प्रसंगी त्या प्रार्थना त्याला लक्षात नसते आल्या. म्हणजे त्यांनी ज्या काही प्रार्थना अर्पण केल्या त्या तीव्रतेने अर्पण केल्या. केवळ त्याचं शरीर परमेश्वरावर समोर उपस्थित नव्हतं, मन पण उपस्थित होतं. आणि हे परमेश्वरा गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि अंगानी यस्य सकलेन्द्रियवृत्तिमान्ति पश्यन्ति पान्ति कलन्ति चिरं जगन्ति आनन्दा चिन्मया सदु ज्वला विग्रहस्य गोविन्दं
आदिपुरुषं तमहं भजामि. जरी आपल्याला ही संस्कृत प्रार्थना माहिती नसेल, मराठी भाषेत प्रार्थना अर्पण करू शकतो. तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आहेत ते अर्पण करू शकतो. प्रश्न हा नाही आहे भाषेचा, कारण त्यांना सगळ्या भाषा माहिती आहेत. प्रश्न आहे तीव्रतेचा. प्रश्न आहे की आपण अभंग गातोय की ब्रह्माजींनी रचित ब्रह्मसंहिता गातोय, पण ती मनापासून गातोय का? जर आपण मनापासून प्रार्थना गायल्या, उद्या यदा कदाचित आपल्यावर जर वाईट प्रसंग आला, तर जेव्हा आपण सगळ्यांना हाक मारू मदत करा मदत करा मदत करा आणि सगळे म्हणतात सॉरी आम्ही नाही मदत करू शकत, या प्रसंगी आम्ही मदत करू, तर तेव्हा मग शेवटचा एक दरवाजा असतो परमेश्वराचा दरवाजा, त्याला आपण ठोकू, परमेश्वरा वाचवा. आणि तेव्हा नैसर्गिक जर त्या प्रार्थना आपण खरोखर या जन्मी अर्पण केल्या असतील. म्हणून हरे कृष्ण महामंत्र पण दिसायला खूप सोपा आहे, पण त्याला पण जर आपण तीव्रतेने जप केला तर खरोखर आपल्या हृदयावर त्याचे संस्कार पडतील. आणि कधी मला एक सांगा, समजा आपण ट्रेकिंगला गेलो कुठल्या डोंगरामध्ये, चला डोंगरात जाऊन राहू एक रात्र, तर अनेक लोक म्हणतील प्रभूजी तिथे साप असतील. नाही, एक भीती निर्माण होते ना डोंगराची, साप असतील विंचू असतील वगैरे. एक साधारणपणे भारतामध्ये स्टॅटिस्टिक्स आहे, नंबर्स, की सापदंशाने सर्पदंशाने किती लोक मरण पावतात आणि कार ॲक्सिडेंटनी किती लोक मरण पावतात. कशाची संख्या जास्ती आहे कोण सांगाल मला? कुठली? नक्की ना? ते खूप मजेची गोष्ट आहे ही, की कसं बघा मायादेवीने कसं एक भ्रम निर्माण केला आहे. समजा आपण म्हणालो या गावी या लहानशा घरात आपण राहू, अहो इथे साप विंच होतं नाही, पटकन निघतं बरोबर. पण समजा कोणाला म्हटलं उद्या सकाळी मुंबईला जाऊ एक्सप्रेसवेने, बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे आहे, 2.5 तासामध्ये बॉम्बे पुणेचा सफर होतो तो, किंवा मुंबई सोलापूर हायवे, पुणे सोलापूर हायवे, पूर्ण धावत असं गाडी, भिगवण रोडला आहे ना, धावत असं गाडी बरोबर. तर कोणी म्हटलं चला उद्या सोलापूरला जायचं, चला. का बरं असं? आपल्याकडे कार आहे. पण जास्ती अपघात हायवेवर होतात, जास्ती लोक जे जातात ते कार ॲक्सिडेंटमध्ये जातात, सर्पदंशाने नाही जात. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे एक भ्रम निर्माण केला आहे. मनुष्याने जर कार बनवल्या आहेत, मनुष्याने जर हायवे बनवले आहेत, मनुष्याने जर हाय स्पीड वाहनं बनवले आहेत, तिथे काही भीतीची गोष्ट नाही आहे. जेव्हा आपण एका कारमध्ये बसलो आणि ती कार जी 120ला जात आहे तेव्हा भीती वाटते कोणाला? कारण आपण ते गृहीत धरलं आहे कार ही मनुष्याने बनवली आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं काही छान असणारच ना, म्हणजे असायलाच पाहिजे की नाही. पण जेव्हा आपण जंगलातून चालत असतो तेव्हा ते साप आणि विंचू जे आहेत ना ते कधी बाहेर पडतात? जेव्हा त्यांना काहीतरी पाहिजे असेल तेव्हा पडतात, असे उगाच नाही. सफारी असते माहिती आहे, काही काही श्रीमंत लोक आहेत ते साऊथ आफ्रिकेला वगैरे सफारीवर जातात. सफारी म्हणजे एक अशा गाडीमध्ये बंद असता तुम्ही आणि वाघ सिंह असे समोरच असतात. तर मी एकदा एक गाडी बघितली तशी, तर त्या गाडीला कवर पण नव्हतं, जाळी पण नव्हती आणि समोर वाघ आणि सिंह होता. तर मी यांना विचारलं हे असं कसं काय? ते म्हणतात वाघ आणि सिंह आपण जेव्हा शिकार करतो भुकेसाठी करतो, गेम नाही आहे तो, खेळ नाही आहे तो, अरे हे कोण आले बारामतीचे चला खाऊया, असं नाही आहे. तर त्या सफारी जे चालवत आहेत ना, म्हणजे हजार रुपयांचं ते तिकीट असतं. एक दिवस आतमध्ये तुम्हाला गाडीमध्ये फिरवतात, हा हरिण हा अस्वल असं जंगलामध्ये फिरवतात, पैसे घेतात त्याचे. तर त्यांनी काय केलं आहे, सगळ्या वाघांना आणि सगळ्या सिंहांना छान खाऊ घालतात. सकाळीच त्यांना मांस छान खाऊ घालतात, त्यांचं पोट भरलेलं असतं. वाघ आणि सिंह शिकार कधी करतात? जेव्हा पोट रिकामं असेल तेव्हा शिकार करतात. त्यांना जर खाऊ दिलं आहे दिवसभर ते छान बसलेले असतात, तुम्ही गाडी घेऊन जा, काय खरी गोष्ट आहे, अजिबात गंमत नाही करत आहे मी. फोटो बिटो एकदम जास्ती त्याला असं टोचायचा वगैरे नाही, त्याला त्रास नाही त्याचा. पण जर समोर तुम्ही कार ठेवली फोटो बिटो काढा, काहीही प्रॉब्लेम नाही, त्याला तुमच्याशी वैर नाही. वाघाला आणि सिंहाला पण आपल्याशी वैर नाही. त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो शिकार करतो. म्हणून निसर्गामध्ये परमेश्वराने जे काही बनवलं आहे ते केवळ गरजेपोटी शिकार करतात. गरजेशिवाय शिकार करणारा केवळ एकच प्राणी आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या गाड्यांमध्ये बसलेले असताना 120च्या स्पीडने धावत असताना कधी भीती नाही वाटत. आणि सगळ्यात घातक अपघात आपलेच होतात, आपल्या गाड्यांमुळे होतात. आणि जेव्हा ॲक्सिडेंट होतो सगळं काही समाप्त होतं.
मोठा भीषण ॲक्सिडेंट जर झाला तर सगळं काही तिथे असं येतं ना, 4ही लोक ठार, जागच्या जागी ठार. सर्पदंश जरी झाला तरी जागच्या जागी कोणी मरत नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, त्याला औषध वगैरे सगळं करू शकतो आपण. म्हणून आपण जसजसे पाश्चात्य संस्कृतीमध्ये चाललो आहे आणि मनुष्य निर्मित संस्कृतीमध्ये जितकं चाललो आहे तितकं आपला मृत्यू अकस्मात होण्याचे चान्सेस वाढत आहेत. जेवढं आपण नैसर्गिक जीवन जगू तेवढे आपला मृत्यू अकस्मात होण्याचे चान्स कमी होत आहेत. तर आपल्यामधून जे फास्ट गाड्यांवर प्रवास करत आहेत, स्कूटर, बाईक, हा आवाज आल्याशिवाय जर आपण प्रवास करत नाही, आपल्याला हरे कृष्ण महामंत्राची तेवढी जास्ती गरज आहे. तर म्हणून सर्वांना एक विनंती आहे की हरे कृष्ण महामंत्र कृपया तीव्रतेने जप करा. सर्वांना एक विनंती आहे की आपल्या मंदिरामध्ये जी हा शनिवारच्या कार्यक्रमाची जी काही कथा होते ती लक्षपूर्वक ऐका. कारण कुठली कथा, कुठलं उदाहरण, कुठल्या प्रसंगी जेव्हा आजूबाजूला कोणी नाही आहे तेव्हा आपल्याला मदत करेल आपल्याला माहिती नाही. इतक्यात आपल्या मंदिरातल्या समाजातले एक बाल गोपाल आचार्य प्रभू आपल्याला सोडून गेले. 2 महिन्यापूर्वी त्यांची तब्येत एकदम छान आहे, सगळ्यांना माहिती आहे. कार्यक्रमाला यायचे, सगळ्यांना मदत करायचे, आपलं जे अकाउंट्स ऑफिस आहे तिथे नेहमी सेवा करायचे. पण अचानक परिस्थिती बदलली. पण एक लक्षात घ्या, त्यांनी अनेक वर्षांपासून जगन्नाथ बलदेव सुभद्रांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. इतरांना पण मी विचारलं की प्रभूजी तुमची काय आठवणी आहेत प्रभूजींबद्दल. सगळ्यांनी म्हटलं नेहमी मदत करणारा स्वभाव. माताजी पण, नित्यसखी माताजी पण नेहमी मदत करणार, सगळ्यांना हसून मिसळून राहणार, बरोबर. माताजीनं पण विचारलं की माताजी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा कसं होतं त्यांचं. तर म्हणाले पाय आणि हात सुजले होते. तर ते बोरॅक्स पावडर असते, जेव्हा हातपाय सुजतात तेव्हा अशी पावडर लावतात. तर असं ते ग्लिसरीन आणि पावडर अशी लावली होती त्यांना जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि अजिबात म्हणजे छोट्याशा ऑपरेशनसाठी घेऊन गेले होते त्यांना. तर ते सगळं लावलं होतं, त्याच्यामुळे त्यांची बीड बॅग खराब झाली, बीड बॅगला डाग पडले. तर माताजींनी ती बीड बॅग काढून घेतली आणि धुवून त्यांना पुन्हा देतील याच्यासाठी घेऊन घेतली. तर प्रभूजींनी लगेच विरोध केला आणि माताजींना सांगितलं की माझी बीड बॅग परत दे. माझी बीड बॅग का घेतलीस. माताजी सांगितलं नाही धुवून देते मी. नाही पटकन नाही, मला बीड बॅग, मला जप करायचं आहे. तर अशा भावनेने हे बाळकृष्ण पेंढारकर प्रभू आपले जप करण्यासाठी नेहमी आतुर आणि एकदम साध्या स्वभावाचे. माताजी म्हणत होते की कधी रविवारी त्यांना मंगल आरतीला इथे यायचं आहे तर 5:30ला समजा यायचं आहे तर 5:20ला वगैरे निघायला लागायचं घरातून. तर 5:20 वगैरे झाले तर प्रभूजी म्हणायचे 5:20 झाले अजून इकडेच कसे काय तुम्ही, लवकर जा मंदिराला. स्वतःला त्यांना त्यांच्या तब्येतीमुळे शुगर वगैरे त्यांची हाय होती तर त्यांना यायला जमायचं नाही. पण नेहमी माताजींना सांगायचे अरे उशीर झाला तुम्हाला, लवकर जा लवकर जा. त्यांच्या मुलीला, त्यांच्या पत्नींना कधी मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी, कधी काही भाग घेण्यासाठी कधी विरोध नाही केला, कधी काही नाही. माताजी म्हणत होतं की जेव्हा माताजींच्या घरी माहेरी म्हणजे प्रभूजींच्या सासरी जेव्हा जायचे तेव्हा माताजींच्या आईला म्हणजे आपल्या सासूबाईंना सांगितलं होतं कांदा लसूण मी खाणार नाही, मी भगवंतांना अर्पितच प्रसाद खाऊ शकतो. तर मग माताजींच्या आई आपण आपल्या आईला तसं बोलू शकत नाही ना. तर माताजी आपल्या आईला कधी असं बोलू शकले नाही. पण प्रभूजींनी स्पष्टपणे सांगितलं मी हे खाऊ शकत नाही माझ्यासाठी. मग तेव्हापासून त्यांच्या घरी पण ते सवय झाली की बिना कांदा लसूणचा सात्विक भोग मग भगवंतांना अर्पण करून प्रभूजींनी खाला. मग माताजी सांगत होते कधीही त्यांनी याच्यामध्ये तफावत नाही केली. एखाद्या वेळेस चालतं हो एवढं काय नाही. अनेक वर्षांपासून कधी उपाशी राहिले असतील पण भगवंतांना बिना अर्पण करून कधी काही खाल्लं नाही. म्हणाले नेहमी मला आणि माझ्या मुलीला नेहमी त्यांनी सपोर्ट केलं, मला नेहमी प्रोत्साहन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभूजी ॲडमिट झाले दुसऱ्याच कारणासाठी. पण कधीकधी मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण कधी काय होऊ शकतं अकस्मात. मग त्याच्यातून काही कॉम्प्लिकेशन्स झाले, त्याच्यातून काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि बघता तब्येत खालावली. आणि एक असा काळ होता जेव्हा कमीत कमी 1 आठवडा तरी बालगोपाल आचार्य प्रभू हे बेशुद्ध अवस्थेत होते. आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आज काय होईल उद्या काय होईल माहिती नाही. मग त्या परिस्थितीमध्ये त्यांना दीक्षा प्राप्त झाली. तर जेव्हा त्यांना दीक्षा प्राप्त झाली तेव्हा त्यांच्या कानांमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी
थोडं कीर्तन केलं आणि त्यांना नवीन नाव सांगितलं. पण प्रभूजी बेशुद्ध होते, चेतना नव्हती, पण तरी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली. 2 दिवसांनी त्यांना शुद्धी आली. मग तेव्हा माताजींनी त्यांना सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जेव्हा बेशुद्ध होते तेव्हा राधानाथ महाराजांनी तुम्हाला दीक्षा दिली आणि तुमचं नाव बाल गोपाल आचार्य दास आहे. प्रभूजींच्या चेहऱ्यावर एवढं मोठं हास्य आलं. प्रभूजी किती खुश झाले की अरे वा, मला दीक्षा पण मिळाली. आणि नेहमी म्हणत होते मला फीडबॅक दे, मला जप करायचा आहे म्हणून. तर जे काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते नेहमी जप केला, दीक्षा झाली हे ऐकून खूप खुश झाले. नेहमी पत्नींना सपोर्ट केलं. इथे अकाउंट्स ऑफिसमध्ये सेवा केली आहे. हे बघितलं, या दानपेटीमध्ये भरपूर नोटा आहेत, बघितलं. मी आल्या तेव्हा बघितलं तर मी विचारलं मग शालिग्राम कृष्ण प्रभूंना की प्रभूजी हे रिकामं करणार का? म्हणाले प्रभूजी याची चावी पेंढारकर प्रभूजींकडे होती. बालगोपालाचार्यांची प्रभूजींची ही सेवा आहे की ही त्याला कुलूप आहे, ते कुलूप सोडून हे करायचं आणि मंदिरामध्ये जमा करायचं. तर प्रभूजी गेले आहेत हॉस्पिटलमध्ये, तर म्हणून ते तसंच ठेवलं आहे. आता बघू त्याचं करायचं आहे काहीतरी. म्हणजे कोणी कोणी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना जे दान देत आहेत ते बालगोपालाचार्य त्याचे नोट करत आहेत किती काय दिलं. मग कोणाला काय पावत्या पाहिजे असतील डोनेशनच्या तर बालगोपालाचार्य प्रभू तिथे बसून पावत्या करायच्या. तर साधा स्वभाव, प्रामाणिक सेवा, आपल्या पत्नींना आणि आपल्या मुलींना नेहमी सपोर्ट, अशा प्रकारे एक साधारण जीवन जगलं. साधारण कुठल्या दृष्टीने मी म्हणतोय की TMC मेंबर नाही आहेत, कुठले मोठे प्रचारक नाही आहेत किंवा काउन्सिलरही नाही आहेत. आपल्या मंदिरामध्ये काही भक्तांना काय काय एक एक सेवा दिल्या आहेत, तर त्या तशा कुठलं सिम्पल आपली पावती, ते तुम्ही डोनेशन दिलं तर पावती बनवून दिली, हे घ्या पावती, साधी सेवा आहे तशी. पण कारण त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण आयुष्यभर ही सेवा केली. भगवंतांनी कसं अरेंज केलं? आपण ज्याला साधारण म्हणतोय ते भगवंतांनी असाधारण बघितलं. आणि भगवंतांनी काय केलं, अनेक दिवस जरी बेशुद्ध होते पण दीक्षा मिळाली त्याच्यानंतर त्यांना 1-2 दिवसांसाठी शुद्धी दिली आणि त्यांनी ते ऐकलं है ना. बेशुद्धी अवस्थेमध्ये जर गेले असते तर कदाचित त्यांना माहिती नाही आहे आपण म्हणू शकतो, पण त्यांनी ते ऐकलं आणि खूप खुश झाले आणि खूप आनंद झाला की चला मला गुरु महाराजांची कृपा मिळाली. आणि अशा प्रकारे 2 दिवसापूर्वी जी एकादशी होती, त्या एकादशीच्या दिवशी प्राण कधी जाऊ शकतात, पण भगवंतांनी कसं अरेंज केलं की 2 दिवसाआधी, प्राण सोडायच्या एका दिवसाआधी, एकादशीच्या एका दिवसाआधी त्यांना गंगा नदीचं पाणी मिळालं, त्यांना सरस्वती नदीचं पाणी मिळालं, त्यांना अजून नरसिंह देवांचं जानवं मिळालं प्रोटेक्शनसाठी. अशा प्रकारे शुद्ध वस्तू त्यांना मिळाल्या. त्या शुद्ध वस्तू घेऊन एकादशीच्या दिवशी सकाळी 7:30ला सकाळच्या वेळी हे जग सोडून बाल गोपाल आचार्य प्रभू श्री श्री राधाकृष्ण श्री श्री गौरनीताय यांच्या सेवा करण्यासाठी पुढे गेलेत. तर काही लोकांना आपल्यामधून दुःख होत असेल की प्रभूजी सोडून गेले आणि तुम्ही अशा प्रकारे का. मी अशा प्रकारे याच्यासाठी सांगतोय की परमेश्वर कधी कोणाची सेवा विसरत नाहीत आणि परमेश्वर कधी कोणाच्या केलेल्या सेवेला दुर्लक्ष करत नाहीत. तर असं गरजेचं नाही आहे की आपण कुठल्या तरी मोठ्या पदावर असू तरच भगवंतांचं आपल्यावर लक्ष असतं. आपण सर्वसाधारण जरी भक्त असू पण आपण प्रामाणिक भक्त असायला पाहिजे. आपण आपल्या 16 माळा प्रामाणिकपणे करायला पाहिजे. बरोबर त्यांना एकादशीच्या दिवसापर्यंत आणलं आणि बरोबर त्यांना दीक्षाही मिळाली. अनेक भक्त दीक्षेसाठी आतुर आहेत पण त्यांना थांबायला लागत आहे. प्रभूजींना दीक्षा मिळाली. प्रभूजींना सरस्वती नदीचं पाणी मिळालं, जे तिथे ऋषिकेशच्या पुढे मिळतं, हिमालयामध्ये मिळतं, ते सरस्वती नदीचं पाणी मिळालं, गंगा नदीचं पाणी मिळालं. सगळ्या पवित्र गोष्टी म्हणजे भौतिक जीवनामध्ये जे काही आपण त्यांना आध्यात्मिक मदत करू शकत होतो ती सगळी त्यांना करू शकलो. ती त्यांनी ग्रहण केली आणि एकादशीच्या शुद्ध दिवशी या जगातून पुढे निघून गेले. भगवंतांनी बरोबर सगळं असं घडवून आणलं. तर याला म्हणतात की श्रीकृष्ण कसे प्रत्येक भक्ताकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत. म्हणून तो गजेंद्र असू दे, तो हत्तीच्या शरीरात असू दे, पण त्याला पण बरोबर योग्य वेळी पूर्वजन्माच्या प्रार्थना त्याला जागृत केल्या. त्यांनी त्या प्रार्थना अर्पण केल्या. भगवंत आले, त्यांनी कमळाचं फूल अर्पण केलं, शुद्ध भक्ती अर्पण केली आणि गजेंद्राला सारूप्य मुक्ती देऊन घेऊन गेले. आणि आपल्या समक्ष जे भागवतात नाही आहेत, भागवतात तर गजेंद्र आहेत, भागवतामध्ये ध्रुव महाराज आहेत, भागवतामध्ये प्रल्हाद महाराज आहेत, पण आपल्या समोरचे बाळकृष्ण पेंढारकर प्रभू
यशस्वी गृहस्थ जीवन जगून, यशस्वी भक्ताचं जीवन जगून, यशस्वी प्रयाण करून आपल्याला एक शिकवण देऊन गेलेत की जर आपण साधारण असू किंवा असाधारण असू किंवा स्पेशल असू किंवा नॉन स्पेशल असू, आपण नाम जप जर चांगला केला, आपली जी छोटी मोठी जी काही सेवा आहे ती जर प्रामाणिकपणे केली, तर भगवंत आपल्याला आश्वासन देत आहेत, नमे भक्तः प्रणश्यति. अशा प्रकारे सर्वांना विनंती आहे की आपण परमेश्वराला कधी विसरू नका, परमेश्वराला कधी सोडू नका. आपला जो काही स्तर असेल, पण नेहमी परमेश्वराचं नामचिंतन करा, परमेश्वराची कथा ही नेहमी श्रवण करण्यासाठी आतुर राहा आणि आपापल्या जीवनामध्ये पण परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रतिसाद देतील. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. श्रील प्रभुपाद जी की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे.